नमस्कार. आज हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळ अ, च्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अ, गेले 10 दिवस आपला गणेशोत्सव हा 9 दिवस आपला गणेशोत्सव हा चालू आहे आणि यावेळी आपल्याला सगळ्यांना कोरोनाची महामारीमुळे अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागला आहे. तसाच गणेशोत्सव सुद्धा म्हणजे आपल्याला सगळीकडे बघाल तर जसा गणेशोत्सव आला की जशी बाहेर रेलचेल असते तशी पूर्णपणे असं वाटत नाही की आपला गणेशोत्सव चालू आहे काय. तर अशा वेळी शासनाने आपल्याला काही नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करून आपला हा गणेशोत्सव साजरा होत आहे. बऱ्याच गणेशोत्सव मंडळांनी आपला जो उत्सव आहे तो बंद केला आहे किंवा काही जणांचा 1.5 दिवस आहे, काहींचा 5-6 दिवस आहे. तर आपण असेही कुठे कमी न करता आपण 10च्या 10 दिवस आपण हा आपला गणेशोत्सव आहे. त्यामुळे फक्त एवढंच आहे की आपल्या या उत्सवाचं स्वरूप थोडं बदललेलं आहे. म्हणजे जे आपण दणक्यात नेहमी आपले एरवी उत्सव असतो आपल्या खूप मोठी मिरवणूक, अजून अनेक अनेक नवीन उपक्रम, पण एवढं काही करता येणार नाहीये. पण जे काही सोशल डिस्टन्सिंग आहे किंवा आपल्याला जे शासनाचे नियम घालून दिलेले आहेत त्या माध्यमातून आपल्याला काही करता येईल का, ह्याचा पूर्णपणे आपण यावर विचार केला आहे. ते म्हणजे यावेळी आपण आरोग्य उत्सव असा साजरा करायचा ठरवतोय. म्हणजे आता गेले 4 दिवस आपले वामनराव रक्तपेढी आहे तिकडे रक्तदान शिबिर चालू आहे. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की तिकडे आपण रक्तदान करून यावं. आणि आजच्या इथं आपल्या गणेशोत्सवाच्या काळात आम्ही दरवर्षी विविध गल्ल्यांमधून घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करतो. मग यावेळी ती वर्गणी गोळा करणं प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलंय की ज्या आपण आमची नवीन वेबसाईट तयार झाली hjthane.com. या वेबसाईटवर जाऊन आपण जी आपल्याला इच्छुक वर्गणी आहे ती आपण तुम्ही तिकडे देऊ शकता. त्याची पोस्ट पावती तुम्हाला मिळेलच. आणि दरवर्षी गणपतीमध्ये आपण जिथून कलेक्शन म्हणजे वर्गणी गोळा करतो त्या ठिकाणी आपण प्रसाद नेऊन देतो. पण यावेळी आपण प्रसाद देता अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांच्या डबीचं वाटप प्रत्येकाच्या घरोघरी करणार आहोत. आणि ज्या एरियातून आपण कलेक्शन करतो तिथे ठाणे महानगरपालिका मार्फत आपण तिथे सॅनिटायझेशन त्या बिल्डिंगचं हे पूर्ण आपण करणार आहोत आणि माझ्या मते ते 90% एरिया हा सॅनिटाईज करून झालेला आहे. असा हा आपण अनेक नवीन नवीन उद्योग म्हणजे उपक्रम आपण करत आहोत. त्याचप्रमाणे यावर्षी आपण शौर्य, उतराई हे सुद्धा पुरस्कार दिले. आपल्या गणेशोत्सवामध्ये स्पर्धा असतात, पण त्या स्पर्धा आपले कार्यक्रम या सहयोग मंदिर हॉलमध्ये आपण घेत असतो. पण यावेळी सगळेच बंदी असल्यामुळे आणि सामाजिक बांधिलकीचं जाण ठेवून आपण कुठलाही प्रोग्राम केला नाही. पण हे सगळे जे आपले कार्यक्रम आहेत हे आपण ऑनलाईन पद्धतीने आपण केलेत. आपल्या 4-5 स्पर्धा झाल्या, वक्तृत्व स्पर्धा आली, नंतर गायन स्पर्धा झाली, नृत्य स्पर्धा झाली, निबंध लेखन झालं. निबंध लेखनामध्ये विषय तर लोकमान्य टिळक हा विषय होता. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेला नवीन शिक्षण जे धोरण आलंय त्याविषयी आपण निबंध आणि वक्तृत्व करायला सांगितलं होतं. तसेच या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये आपले मिलिंद जी आहेत मराठे त्यांचा सुद्धा आपण कार्यक्रम ठेवला. असे आपण विविध कार्यक्रम ठेवत गेलो आणि काल आपण कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त आपळे यांचं आपण काल कीर्तन ऐकलं. तसंच आजही त्यांचा फेसबुक लाईव्ह मध्ये कार्यक्रम आहे. ते आज राम जन्मभूमी या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत. त्याच्यामुळे आजची जी काही सूत्र आहेत ती मी त्यांच्याकडे सुपूर्द करतो. आपण सुरू करू शकता. नमस्कार. मी माझा कॉलर माईक आता अटॅच केल्यामुळे तुम्ही ध्वनी रूपाने दिलेल्या सूचना मला मिळू नाही शकणार. पण समजा काही छोट्या सूचना करायच्या असतील तर थोड्याशा टेक्स्ट करून मेसेज केला तरी ते मला कळतील. त्याप्रमाणे मी काही बदल करू शकेन. माझा आवाज सगळ्यांच्या पर्यंत नीट पोचतोय असं धरून चालतो. आणि आज सुरुवात करताना आपले माजी राष्ट्रपती, भारतरत्न, पद्मविभूषण या पदाने सन्मानित झालेले श्री प्रणव मुखर्जी यांचं जे दुःखद निधन झालंय याबद्दल आपल्या सर्वांच्याच वतीनं त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करूया आणि आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करूया. ओम पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. धन्यवाद. मी मुद्दाम श्लोक म्हटलं याचं कारण अनेक लोकांना असा श्लोक म्हणून आपल्याकडे श्रद्धांजली व्हायची पद्धत आहे हे माहीत नाहीये. बऱ्याच लोकांना नुसतंच मूकपणे उभं राहणं अशी श्रद्धांजलीची पाश्चात्य पद्धत माहिती आहे. तर ही आपली भारतीय पद्धती आहे की ज्यामध्ये आपण हा पूर्णत्वाचा परब्रह्माचा मंत्र म्हणतो आणि त्या जीवाला शांतता लाभो, सद्गती लाभो म्हणून प्रार्थना करतो. आणि यावेळेला आपण हात जोडून प्रार्थना करतो, आपण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. तर या वर्षातलं सगळ्यात मोठं आपल्याला आनंदकारक वर्तमान जे अयोध्येमध्ये शिलान्यास भूमिपूजन झालं, या निमित्तानं आपल्याला थोडस पूर्व लोकांचा, पूर्व सूरींचा स्मरण उत्सव करायचा आहे आणि पुढच्या आव्हानांचा थोडा विचार करायचा आहे. आणि ही आपली जनरीत आहे, ही आवश्यक रीत आहे. आता कशाला मागचं काढता उकरून असं कोणा मनात आणू नये. कारण नेहमीच आपण जेव्हा 15 ऑगस्ट साजरी करतो तेव्हा या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यापैकी काही ज्ञात आणि काही शक्य झालं तर अज्ञात क्रांतिकारकांची, अज्ञात देशवीरांच्या त्या त्यागांची चरित्र आपण त्यावेळेला आठवतो ना. आणि हे आठवणं हेच आपल्या मोठ्या मनाचं, योग्य मनाचं निदर्शक आहे. आता 15 ऑगस्टला 47ला स्वराज्य मिळून आता पुढे 50-60 वर्ष झाली आहेत. आता कशाला ते 1857 साली काय झालं बघत बसायचंय, जाऊ दे, गेले ते सगळे, असं आपण 15 ऑगस्टला म्हणतो का? असं आपण 26 जानेवारीला म्हणतो का? आपले जे आनंदाचे, आपले जे राष्ट्र विजयाचे सण आहेत, या दिवशी आपण या राष्ट्र विजयासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं, वेगवेगळ्या पद्धतीनं बलिदान दिलं असेल, त्या त्या बलिदानाची आठवण काढणं हे आपण करतो. तर मग हा आता 5 ऑगस्टला झालेला एवढा मोठा विजय उत्सव, या विजय उत्सवाच्या निमित्तानं, या विजय उत्सवासाठी बलिदान झालेल्या मागच्या लोकांची आठवण नको काढायला? त्यांना किमान आदरांजली तर अर्पण करायला हवी. कसं असतं, एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली त्यासाठी आपण किती किंमत मोजली हे जेपर्यंत पुढच्या पिढीला कळत नाही ना, तोपर्यंत त्या गोष्टीचा महत्व राहत नाही, ते वाढत नाही. पुढची पिढी त्या गोष्टीकडे फार गंभीरपणे घेत नाही. मला एक फार सुंदर संवाद आठवतो एका सिनेमामध्ये, नाना पाटेकरांचाच कुठला तरी चित्रपट होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी फार छान संवाद दिला होता की ह्या सगळ्या लोकांना वाटतं की बहुत सस्ते में मिल गई हमको आजादी, म्हणून ह्या सगळ्या स्वतंत्र असलेल्या देशाचा असा उकिरडा करायचे हे सगळे मूर्खासारखे उद्योग चाललेत. आणि म्हणून त्याच्यात त्यांनी ती इच्छा पण व्यक्त केली आहे की अगदी नगरसेवकापासून मंत्र्यापर्यंत या प्रत्येकाला एकदा बॉर्डरवरती जाऊन 2-2 वर्ष यांच्याकडनं सैन्यामध्ये ड्युटी करून घ्या, नंतर या म्हणावं इथे काय तुम्हाला करायचे त्या उद्योग करायला. म्हणजे त्यांना कळेल की ह्या सगळ्या स्थैर्यासाठी सुद्धा आपण केवढी मोठी किंमत मोजतोय. आपण जी किंमत मोजतोय तीच जर कळली नाही, ज्यांची बलिदान आहे त्यांची आठवण, त्यांचे श्रम देत आहेत त्यांची आठवण जर झाली नाही, तर मग मानवी जीवनाचीच सगळी ससेहोलपट होऊ शकते किंवा आपल्या हाती मिळालेल्या सुखाचा ठेवा आपण दुःखाचा करून टाकतो. म्हणून आपल्याला निश्चितपणे या गोष्टी माहीत पाहिजेत आणि थोडं आपल्या आदरयुक्त, श्रद्धायुक्त अशी वंदनं या दिवशी का होईना, या निमित्तानं का होईना, या वर्षात का होईना, या सगळ्या पूर्वसुरींना दिली गेली पाहिजेत. मला आनंद झाला आता ऐकून की लोकमान्य टिळकांच्या वरती आपण वक्तृत्व स्पर्धा झाली, निबंध लेखन स्पर्धा झाली, खूप छान. कारण हा विषय थोडा वाढलाही पाहिजे. कारण ह्याचं कारण 80 वर्ष फार क्वचित कधीतरी आपल्या हातात मिळतात की जे आता लोकमान्यांच्या महानिर्वाणाचं शताब्दी वर्ष आहे. कारण बरोबर 1920 साली त्यांचा मृत्यू झाला, आता 2020 आहे, म्हणजे हे पुढचं वर्ष हे लोकमान्यांचं स्मृतीचं शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा लोकमान्यांच्या सगळ्या आठवणी फक्त 1 ऑगस्ट आणि 23 जुलै इतपर्यंतच मर्यादित नको राहायला.
वर्षभर दर महिन्याला कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या शनिवार रविवारी त्याच्या वेगवेगळ्या विषयावरती जागरण झालं पाहिजे. आपल्या सगळ्या अनेक तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्याच्यावरती थोडस ज्ञान मंथन केलं पाहिजे. तो विषय अनेकांच्या पर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं काय करता येईल, असा एखादा प्रकल्प करून त्याच्यावर काम केलं पाहिजे. कारण अजूनही मला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये लोकमान्य टिळकांच्या बद्दल पुरेशी माहिती नसणार नव्हे, लोकमान्यांच्या द्वेष करणारी एक प्रचंड मोठी फळी महाराष्ट्र प्रशासनामध्ये तयार झालेली आहे. आता आपण लोकमान्य टिळकांच्या द्वेषाच्या फळीमध्ये जायचं का लोकमान्य टिळकांच्या अभ्यासाच्या फळीमध्ये जायचं, अशा द्विधा मनस्थितीमध्ये जो एक विद्यार्थी वर्ग आहे, तेवढा तरी विद्यार्थी वर्ग आपण पुन्हा एकदा या राष्ट्रीय धारेत आणू शकलो तरी सुद्धा या शताब्दी वर्षामध्ये खूप मोठं काम होणार आहे. कारण तो द्वेषाच्या फळीमध्ये निघून जाणं, याच्यामध्ये आपण नुसता तो टिळक द्वेषी मनुष्य नाही, तो नंतर राष्ट्रद्रोही म्हणून सुद्धा कारवाया करण्याची शक्यता जास्त असू शकते. म्हणून खूप सावधपणे याच्या पुढची पावलं उचलली पाहिजेत. असो, तर थोडं अयोध्येबद्दल बोलूया. आणि ह्या अयोध्येबद्दल, मथुरेबद्दल, काशीबद्दल या सगळ्यांबद्दल बोलताना एक पहिला मुद्दा आपण आपल्या मित्रांच्या मध्ये, आपल्या फेसबुक, ट्विटरवरती सातत्याने असा प्रसृत केला पाहिजे की भारतातल्या विविधतेबद्दल खूप बोललं जातं आणि त्यामुळे असं सांगितलं जातं की भारत एकात्म नाहीच आहे. बंगालमधल्या पद्धती वेगळ्या आहेत, कर्नाटकातल्या पद्धती वेगळ्या आहेत, गुजरातमधल्या पद्धती वेगळ्या आहेत, राजस्थानच्या पद्धती वेगळ्या आहेत, केरळच्या पद्धती वेगळ्या आहेत. कुठं भारत एक समान आहे? तर यांच्या खाद्य संस्कृती, यांच्या वेश संस्कृती, या भल्या अनेक विविधता असेल, पण याच्यामधली एकात्मता जी आहे ती पुन्हा पुन्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत बिंबण्यासाठी हॅलो हॅलो थोडी तांत्रिक अडचण आली जरा. हो, म्हणून मला पाहूया. पण कळलं नाही. ठीक आहे, कंटिन्यू करू शकता. मध्ये आपण जे डिस्कनेक्ट झालो होतो ते आलो का परत? छान. कालच्या अख्ख्या कीर्तनामध्ये नेटवर्कचा काही प्रश्न नाही आला, पण आज थोडासा नेटवर्कनी गडबड केली आपली. असो, थोडी क्षमा मागून पुढे जाऊया आपण. तर भारताची एकात्मता ज्याच्यामध्ये आहे त्याबद्दल आपण जास्तीत जास्त पोस्ट एकमेकांना शेअर करून सातत्याने आपल्या सामाजिक जीवनामध्ये या एकात्मतेचा आठव करून दिला पाहिजे. कारण भेदाचा आठव सारखा करून दिला जातो. हे बघा हे वेगळं आहे, हे बघा हे वेगळं आहे, हे बघा हे वेगळं आहे. हे माणसं नाहीच आहेत एकात्म. तर आपली एकात्मता अशी आहे ती धर्म संस्कृती उपासनेमध्ये आहे की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या सगळ्या कुठल्याही भारतवर्षाच्या प्रदेशात किंवा इथून परदेशात गेलेल्या कोणाही हिंदूंनी जर पूजा केली आणि त्या पूजेसाठी त्यांनी चौरंग जर मांडला, त्याच्या समोर एखादा जलाचा कलश जर त्यांनी ठेवला पाण्याचा, तर तो नेहमी त्या कलशावर हात ठेवून प्रार्थना काय करतो? गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती
नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. म्हणजे भारतातल्या सगळ्या महानद्यांचं तू नाव घेतो. असं होत नाही की उत्तर प्रदेशातला माणूस फक्त उत्तरेतल्या नद्यांचं नाव घेतो, कर्नाटकातले लोक फक्त कावेरीचंच नाव घेतात, महाराष्ट्रातले लोक फक्त मोळामुठेच नाव घेतात, असं नाही होत. ही आपली केवढी मोठी एकात्मता आहे की भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तो काशी विश्वेश्वर असो, नाहीतर केरळमधलं शंकरांचं मंदिर असो, तिथे उच्चारला जाणारा रुद्र, ते रुद्राचं आवर्तन हे एकसमान असणार. वाहिला जाणारा बेलाची पानं ही संस्कृती एकसमान असणार. गोपाळ कृष्णाची पूजा असो, मग ती बालाजीच्या रूपात असो, विठ्ठलाच्या रूपामध्ये असो, रणछोडदासजीच्या रूपामध्ये असो, उत्तरेमध्ये कशीही असो, ती एकाच पद्धतीने केली जाते. त्यांच्या समोर म्हटलं झालं पुरुष सूक्त एका पद्धतीचं आहे. ही आपली जी धार्मिक एकात्मता आहे, याबद्दल खूप बोललं पाहिजे, सातत्याने बोललं पाहिजे. आणि अनेकांच्या मनामध्ये भारताची विविधता म्हणजे भारताची विभिन्नता आहे असं जे डोक्यात बसलंय, ते थोडं मोडून काढलं पाहिजे. हे मोडण्याचा खूप मोठा प्रकल्प आणि खूप मोठा उद्योग सातत्याने खूप वर्ष करावा लागणार आहे, आपल्याला त्याची कल्पना आहे. तर जसं हे सप्त नद्यांचं स्मरण आहे, तसं भारताची एकात्मता सांगणारं सप्तपुऱ्यांचं सुद्धा स्मरण आहे. की कुठल्याही क्षेत्रामध्ये, अगदी केरळ मधला माणूस सुद्धा भारतातली तीर्थक्षेत्र कोणती असं जर विचारलं, तर जर तो धार्मिक असेल, जर त्याच्या घरामध्ये अशी सगळी आपली भारतीय संस्कृतीची शिकवण असेल, तर तो पटकन सांगेल भारतामधली मोठी तीर्थक्षेत्र कुठली. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायका. की या 7 तीर्थक्षेत्रांचं महात्म्य असं आहे की ज्या ठिकाणी जाऊन तपस्या केली तर ती अधिक लवकर फलद्रूप होते, असं त्या तीर्थक्षेत्राला वरदान आहे. अशा संपूर्ण भारताची एकात्मता सांगणाऱ्या ज्या 7 मोठ्या तीर्थक्षेत्रांची नावं घेतली, याचा अर्थ मी बाकी कुठल्या तीर्थक्षेत्राला कमी मोठं लेखतोय अशातली गोष्ट नाही. सगळी तीर्थक्षेत्र मोठीच आहे, प्रत्येक तीर्थक्षेत्राला मोठा महिमाच आहे. पण सर्व देशाच्या दृष्टीनं, सर्व देशातल्या नागरिकांना ज्या ठिकाणी जाऊन तपस्या करता येतील आणि ज्या ठिकाणी जाऊन अनेकांनी तपस्या केल्यात, त्या फलद्रूप झाल्यात, अशांच्या मध्ये अशा ज्या 7 तीर्थक्षेत्रांची नावं सर्व भारतीय एक श्रद्धेनं घेतात. यातलं पहिलं नाव अयोध्या आहे. अयोध्या, मथुरा, माया, पहिलं नाव अयोध्या आहे. अयोध्या हा शब्दच मुळात अयुध्य, ज्याच्या समोर कोणीही दुसरा योद्धा टिकू शकत नाही, जे नेहमी अजिंक्यच राहते, अशी अयोध्या. आणि या अयोध्येमध्ये पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला पुराणामध्ये दिसतं की ह्याचं राज्यपद किती मोठमोठ्या लोकांनी घेतलंय. तसं म्हणाल तर भारताची राजधानी आहे दिल्ली. दिल्ली म्हणजे पूर्वीचं पाटलीपुत्र, किंवा त्याच्याही पाटलीपुत्र नाही, क्षमा करा, दिल्लीचं पूर्वीचं म्हणजे धर्मराजे जेव्हा त्या ठिकाणी प्रतिष्ठित झाले होते, खांडववन त्यांनी नष्ट करून इंद्रप्रस्थ, ते जे इंद्रप्रस्थ त्यांनी त्या ठिकाणी उभं केलं होतं, हे इंद्रप्रस्थ ही त्यावेळेला पांडवांच्या काळातली भारताची राजधानी होती. इंद्रप्रस्थ हीच जागा आता आपण दिल्ली म्हणून मान्य करतो. तर दिल्लीच्या राजसत्ता एवढ्या मोठ्या असताना सुद्धा दिल्लीमध्ये किंवा त्या इंद्रप्रस्थामध्ये पांडवांच्या नंतर किंवा पांडवांच्या पूर्वी असे कोणी प्रचंड राजे महापुरुष जन्माला आलेत आणि त्यांची यादी सगळ्या भारताच्या लक्षात आहे, असं भाग्य ते इंद्रप्रस्थालाही लाभलं नाही. पांडव हीच सगळ्यात मोठी एक त्याची ओळख झाली. पण अयोध्येला फार मोठी ओळख आहे. अयोध्येच्या राजसिंहासनावर आलेले बहुतांशी सगळे राजे हे सगळ्या भारताला माहिती असलेले आहेत. मी काही नावं घेतली की पटपट आपल्याला कळेल की सगळ्या भारताला ते कसे माहिती आहेत. अंबरीश राजा, हरिश्चंद्र राजा, सगर राजा, भगीरथ राजा, दिलीप राजा, रघु राजा, दशरथ राजा, यातली बहुतांशी सगळ्यांना माहीत असलेली ही नावं आहेत की या इतक्या मोठ्या मोठ्या महापुरुषांनी त्यांची राजसत्ता त्या ठिकाणी दिली. आणि त्या काळामध्ये म्हणजे पुराण काळामध्ये शरयू नदी इथे इतकं मोठं ज्ञानपीठ होतं की भारतातल्या विद्वानाला एक पदवी होती, म्हणजे तो सरयू पारीण आहे. म्हणजे सरयू नदीच्या तीरी असलेल्या ज्ञानपीठाने त्याला मान्यता दिलेला आहे. इतकी शरयू नदीची त्या काळामध्ये महती होती. तर पांडव काळानंतर असेल किंवा मधल्या काळामध्ये असेल, रामचंद्रांच्या त्या जन्मभूमीमध्ये अयोध्येमध्ये रामजन्म दशरथांचा जो काही तो राजवाडा असेल त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये रामवंशजांनी एक मोठं मंदिर रामचंद्रांचं त्या ठिकाणी बांधलं
असा स्वच्छ उल्लेख आहे आपल्या पुराणामध्ये. आणि ते मंदिर कसं होतं, ते 84 खांबांचं मंदिर होतं. 84 खांबांचं मंदिर होतं. आणि एक गंमत वाटेल आपल्याला हा शब्द ऐकताना. त्या आता शिल्पशास्त्रामध्ये सुद्धा खांबांच्या वेगवेगळ्या आकारांप्रमाणे त्या खांबाला वेगवेगळी नावं असतात, बरं का. तर हे राम मंदिर जे उभं राहिलं होतं, पहिलं राम मंदिर, त्या खांबांची जी शिल्पाकृती होती, त्याला नाव कसोटीचे खांब असं होतं. आणि खरी गोष्ट आहे. राम मंदिर सतत उभं राहणं ही आपल्या भारतीय हिंदू समाजाची सातत्याने कसोटीच लागत आलेली आहे. तर हे कसोटी पद्धतीचं काम केलेलं एक सुंदर मंदिर त्या ठिकाणी उभं होतं. मी एकदम इस्लामच्या आक्रमणाकडे जात नाहीये. याचं कारण इतिहासामध्ये इस्लाम आक्रमणापूर्वी सुद्धा एक अयोध्येवर आक्रमण झालंय. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, की पहिली कलियुगाची म्हणजे द्वापारयुग संपल्यानंतर म्हणजे कृष्णांचा अवतार संपल्यानंतर आपल्याला जो भारताचा विद्यमान इतिहास माहिती आहे, तो साधारणतः अलेक्झांडरच्या कालखंडापासूनचा पुढचा इतिहास माहिती आहे. ज्या कालखंडामध्ये आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्तानी या भारताचं राजपद आणि सल्लागारपद प्रचंड मोठं गाजवलं आणि सगळ्या विश्वामध्ये भारताचं नावलौकिक वाढलं. पण ही अलेक्झांडरच्या पासून आपल्याला पुढची कथा भारताची माहिती आहे. अलेक्झांडरच्या पूर्वी भारतात कृष्णावतार संपल्यानंतर अलेक्झांडर पर्यंत या भारतात काय झालं? दुर्दैवाने आपल्याकडे ती ग्रंथ संपदा उपलब्ध नाहीये. ते लिहिलं गेलं नसेल असं नाही. पण पुढच्या इस्लामी आक्रमणामध्ये आपल्याकडची प्रचंड मोठी ग्रंथालय जाळली गेली आहेत. नालंदा किंवा तक्षशिला ही विद्यापीठाच्या विद्यापीठ त्याची ग्रंथालय जाळल्यामुळे त्याची वर्णनं अशी आहेत, की त्याच्यामधले लक्षावधी ग्रंथ पुढे वर्षानुवर्ष धुमसत आणि जळत होते. म्हणजे केवढे ग्रंथ निघून गेले असतील आपल्यातून. तेव्हा अनेक ज्ञानशत्रूंच्या हातामध्ये पुढच्या काळामध्ये हा सगळा भारत देश गेल्यामुळं हा सगळा ज्ञानाचा द्वेष, हा सगळा ऐतिहासिक द्वेष या अशा अनर्गळ कृत्याने त्यावेळेला व्यक्त झाला होता. पण जाऊ दे. आता उपलब्ध असलेल्या कागदपत्रानुसार एकूण आपल्याला पुढच्या भारताचा इतिहास माहिती आहे. तो अलेक्झांडर पासून माहिती आहे. म्हणजे ग्रीकांची भारतावर आलेली स्वारी इथपासून आपल्याला तो इतिहास माहिती आहे. तर या ग्रीकांच्या स्वारीमध्ये सुद्धा तो जो मिनॅंडर नावाचा सेनापती होता, जो अलेक्झांडरचा सेनापती होता, त्याच्याही ध्यानात हे आलं होतं, की भारताला जर मोडून काढायचं असेल, भारतावर जर राज्य करायचं असेल, तर भारतातली ही तीर्थक्षेत्र आपण ताब्यात घेतली पाहिजेत आणि मुळात भारतीय लोकांच्या मनातला राम बाजूला केला पाहिजे. कारण राम या नावामध्ये राम आणि कृष्ण या दोन नावामध्ये भारताचा श्वास आणि उश्वास आहे. आणि या श्वास उश्वासांना पुष्टी देणारी मग ही सगळी शिव, शक्ती, गणेश, ही सगळी भैरव, सूर्य, ही दैवत हा प्रचंड मोठा धार्मिक ठेवा भारतीय माणसाचा स्फूर्तीचा स्रोत आहे. आणि हे थांबवायचं असेल, भारतीय माणसाला जर अभारतीय करायचं असेल, तर हे त्यांच्या डोक्यातला पहिला राम बाजूला केला पाहिजे. ते अयोध्येकडे त्या राम मंदिराकडे बघतायत तोपर्यंत त्यांच्या डोक्यातला राम तसाच राहणार. लक्षात घ्या. प्रत्येक भारत शत्रूला राम नावाची आणि कृष्ण नावाची सतत भीतीच वाटते. आणि तो आपल्या देशातलाच नाही, तर विचारातला सुद्धा राम कलुषित करायचा प्रयत्न करत असतो. म्हणून आजही परदेशातनं अनेक शत्रू प्रचंड पैसे पाठवतात आणि आपल्या सगळे कॉमेडी शो असतील टीव्हीवरचे, आपले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपटातले लोक असतील, ह्या सगळ्यांना विकत घेतात. आणि हे कॉमेडी शो वाले, हे सगळे विकत घेतलेले हे सगळे चित्रपटांचे निर्माते, हे पाश्चात्य लोकांचे हे पैसे खाऊन आपल्या रामाबद्दल, कृष्णाबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या पुराणांच्या बद्दल जेवढी टिंगल-टवाळी करता येईल, तेवढी टिंगल-टवाळी आपल्या टॉक शो मध्ये करतात. म्हणजे काही परदेशांनी विकत घेतलेल्या या वेश्या आहेत म्हणावं, इतक्या अरे वेश्यांना सुद्धा काही वेळेला नीती-नियम असतात. इतकेही नीती-नियम नाही. वेश्येला तुम्ही कितीही पैसा दिला तरी ती आई-वडिलांची नाही टिंगल करत किंवा तीर्थक्षेत्राची नाही टिंगल करत. पण आमचे टीव्हीवरती आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या चॅनेलवरती टॉक शो करणारे आणि ते सगळे हे विकृत हरामखोर माणसं बघितले की असं वाटतं, की ह्यांनी जाऊन त्या वेश्यांच्या सुद्धा चरणाचं पाणी प्यावं, त्या तुमच्यापेक्षा जास्त पवित्र आहेत. इतके हे नालायक लोक आहेत. की रामाची वाटेल तशी टिंगल करायची, शंकराची टिंगल करायची, गणपतीची टिंगल करायची. आणि सगळ्यात वाईट असं आहे, की त्याच्या समोर बसून आमची हिंदू माणसंच दात काढून खदखदा हसत असतात.
म्हणजे बेशरमपणाचा जो हिंदुस्थानामध्ये कळस आहे, याच्यामध्ये या टॉक शोच्या लोकांची जशी टाळकी फोडली पाहिजे, तशी त्या हसणाऱ्या हिंदूंची पहिली बत्तीशी पाडली पाहिजे. हरामखोरा, रामावरती जोक चालले तर तू हसतोस, कृष्णावरती जोक चालले तर तू हसतोस. या जोक करणाऱ्या माणसाची काय लायकी आहे कुत्र्याच्या डुकऱ्याच्या पलीकडे, हरामखोरांची. तेव्हा असले आमच्या मनातून रामचंद्रांचं किंवा कृष्णाचं चरित्र कलुषित करण्याचा प्रयत्न करणारे हे सगळे परदेशी पैसे घेतलेले आपल्या देशातले आतंकवादीच आहेत, लक्षात ठेवा. या आतंकवाद्यांच्या विरुद्ध सुद्धा एक प्रचंड मोहीम आपल्या तरुण लोकांनी घ्यायला पाहिजे. गोकुळाष्टमीला दहीहंडी फोडायला जेवढे सगळे गोविंद एकत्र असतात ना, अहो एवढ्या सगळ्या गोविंदांनी आपली ताकद लावली तर कृष्णाची टिंगल करणारा एक तरी थोबाड वर करून शिल्लक राहील काय? पण दुर्दैवाने आपण आपली सगळी ताकद फक्त वर्षातल्या एका दिवशी एक मातीचं मडकं फोडण्यात घालवतोय. ते तर केलंच पाहिजे, यात संशय नाही. पण इतर वेळेला सुद्धा कळलं पाहिजे की गोपाळ कृष्णाच्या सुखामध्ये किंवा गोपाळ कृष्णाच्या वृत्तीमध्ये जर आडवा कोणी येत असला, त्या सगळ्यांची मडकी फोडून टाकू फकड्यानो. ही ताकद आपल्या गोविंदांनी दाखवली पाहिजे. ही ताकद आपल्या गणेश भक्तांनी दाखवली पाहिजे. एवढा मोठा गणपती उत्सव चालू आहे, लक्षावधी कार्यकर्ते आहेत आणि गणपतीला ढेरपुट्या गणपतीच्या ढोंगणावरती छड्या मारल्या पाहिजेत असली पुस्तकं आपल्या महाराष्ट्रामध्ये विकली जातात. मी तुम्हाला लेखक सांगेन त्यांची, की आता गणपतीच्या ढोंगणावरती छड्या मारायला ही माणसं तयार आहेत. असली माणसं शंकराची टिंगल करतायत टीव्हीच्या टॉक शो मध्ये. अ, त्यांनी सर्जरी कशी केली, हे कसं केलं, ते कसं केलं. आणि इतर धर्माच्या एका गोष्टीबद्दल सुद्धा बोलायला यांच्या तोंडात काय कुठेही दम नाही, अशी अवस्था आहे. आणि फक्त हिंदू धर्मावरती विनोद होतात काय? आपल्या मनातला राम काढून टाकला की भारत देश मरणार आहे, हे सगळ्या शत्रूंना माहितीये. म्हणून यासाठी परदेशी पैसा आपल्या भारतात येतोय. आणि या बंदूक घेऊन गोळ्या घालणाऱ्या आतंकवाद्यांची तर आज ना उद्या लढावं लागणारच आहे आणि आज देश लढतोच आहे. पण तसंच आमच्या मनातल्या श्रद्धा कलुषित करण्यासाठी सुद्धा विनोदाच्या किंवा कलेच्या माध्यमातून हे आतंकवादीच काम करत आहेत. आणि आतंकवादाशी रामाच्या वतीनं लढणं हे रामभक्ताचं कर्तव्य आहे. असो, हा विषय जास्त वाढवत नाही, आपल्या सगळ्यांना त्याची गंभीरता माहिती आहे. पण मेनांडर म्हणजे ग्रीकांच्या काळामधल्या सुद्धा एका सेनापतीला कळत होतं की या देशातला राम संपवला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की जितका वेळ आपण राम आणि कृष्णांची श्रद्धा देशामध्ये घट्ट ठेवू, तोपर्यंत भारत घट्ट राहणार आहे. आणि ती श्रद्धा डळमळीत होत असताना आपण दुर्लक्ष करू म्हणजे आपण राष्ट्रद्रोह करणार आहोत. एवढी जाणीव आपण सगळ्यांच्या मनामध्ये ठेवूया. आता पुढचा इतिहास आपण घेऊ. आपण एकदम त्या राम जन्मभूमीच्या प्रकरणात गेलो की म्हणतो बाबरी मस्जिद. पण बाबर हा काही पहिला आक्रमक नव्हे. याच्या आधी सुद्धा, म्हणजे जेव्हा इसवी सन 622 ला मक्केमध्ये इस्लामची स्थापना झाली, तेव्हापासून त्यांनी भारतावरती नव्हे तर अनेक प्रांतांवरती आक्रमण करून अनेक भूप्रदेश आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रचंडच प्रयत्न केलेत. पण तरी सुद्धा 711 साली भारतावर पहिली इस्लामची मोठी स्वारी झाली. आता त्यांनी किती ती भयानक स्वारी केली होती याचं प्रत्यक्ष त्यांनी स्वतः सुद्धा वर्णन केलेली आहेत. पण इतकं असून सुद्धा आपल्या भारतातल्या विद्वानांनी घाबरटपणाचे कळस भारतात असे आहेत की ज्यांच्या स्वतःच्या आज्ञेखाली कोटी कोटी फौजा आहेत, अशी मोठी नेतृत्वावरची माणसं सुद्धा घाबरटासारखी बोलतात की 711 साली तो मोहम्मद कासम शांतीचा संदेश घेऊन भारतात आला. आता जसे पहावे तसेच दिसते त्यातला प्रकार आहे की ज्या माणसांना घाबरून खरं बोलायची इतकी भीती वाटते, असे सत्ताधीश आपल्या देशाला का मिळाले, देवाने हे का दिले आमच्या उरावर, काही कळत नाही. पण असो, मी थोडासा इतिहास असा आपल्या समोर मांडतो की ज्यामध्ये हिंदूंची तीर्थस्थानं उद्ध्वस्त करावीत, हा पहिल्या 711च्या स्वारीपासूनचा त्यांचा अजेंडा होता. दुसऱ्यांची तीर्थक्षेत्र फारशी शिल्लक नाही ठेवायची. आणि यामध्ये मी आपल्या बौद्ध बांधवांना सुद्धा एक सूचना आणि इतिहासाचं थोडंसं अवलोकन करावं असं म्हणतो. कारण या 711च्या स्वारीमध्ये जेव्हा ते आले, तेव्हापासून त्यांनी वैदिक पद्धतीनं, हिंदू पद्धतीनं चालणाऱ्या उपासना केंद्रांचे ध्वंस केलेच, पण त्यांनी अनेक बुद्ध विहारांचेही ध्वंस केलेत. नव्हे नव्हे आत्तापर्यंत त्यांनी अफगाणिस्तानच्या बाजूला असलेल्या पर्वताच्या उंचीच्या, कड्याच्या उंचीच्या असलेल्या प्रचंड मोठ्या बौद्ध मूर्ती तोफा लावून फोडल्यात.
आणि आम्ही त्यांना आमचे तारणहार मानतोय. वाईट असं आहे की आपण फार पटकन इतिहास विसरतो. तो आपण शहाण्या लोकांनी त्यांच्या लक्षात आणला पाहिजे. तुम्ही कोणाची मैत्री करताय? तुम्ही कोणाच्या मैत्रीवरती जगण्याचा विचार करतायत, जे तुम्हाला संपवायला परदेशात कामच करतायत आणि नंतर ते तुम्हाला संपवण्यासाठीच तयार आहेत. आता तुमच्याकडून फक्त बाकीच्यांना मारण्याचा फायदा आहे म्हणून तुमचा चपलेसारखा ते उपयोग करतायत. आपला उपयोग करून घेतला जातोय हे तरी बुद्धांच्या अत्यंत पवित्र असणाऱ्या अनुयायांच्या पर्यंत आपल्याला पोहोचवता आलं पाहिजे. पोहोचवायला पाहिजे. ते बांधव आहेत आपले. सांगण्याचा उद्देश असा होता की ह्या मधल्या कालखंडामध्ये इराण, इराक, बगदाद, सिरिया, तुर्कस्तान, आफ्रिका, फ्रान्स बराच पट्टा ह्यांनी जिंकला. पण हिंदुस्थान त्यांना फारसा जिंकता आला नाही. हिंदुस्थानातला राम जबरदस्त होता आणि या रामाचे पूजक असणारे, उपासक असणारे, भक्त असणारे अनेक राजे, ज्यांच्यामध्ये बाप्पा रावळ असतील, अनेक शूरवीर असतील की ज्यांच्या तलवारीच्या भीतीनं भारतात फारशी गडबड त्यांना करता आली नाही. पुढचा कालखंड येतो तो 1030 सालचा, जेव्हा मोहम्मद गझनीनं पहिल्यांदा सोमनाथ उद्ध्वस्त केला. आता ऐका, म्हणजे तीर्थक्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा उपद्व्याप पहिला बाबरानेच केला असं नाहीये. 1030 ला जे मोहम्मद गझनीचं आक्रमण झालं याच्यामध्ये पहिला आपला सोमनाथ भग्न झाला. आणि हा सोमनाथ वाचवण्यासाठी, म्हणजे सोमनाथाचं मंदिर शत्रूंनी फोडू नये यासाठी सोमनाथाच्या मंदिराला वेढा देऊन 50 सहस्र साधू त्या ठिकाणी थांबले होते, असं इतिहासात वर्णन आहे. पण गझनीचं इतकं भयानक आक्रमण झालं. आता अलीकडे त्या गझनीच्या नावाने सुद्धा कौतुक करण्याचे सिनेमे निघालेत. भली कथा ती नसली तरी गझनी हे नाव आवडावं हा प्रयत्न बॉलिवूडचा सारखा आपल्या डोक्यावर चालू आहे. तर याने सोमनाथ उद्ध्वस्त करताना आधी या 50 सहस्र साधूंची कत्तल केली. आजही त्या मंदिराच्या परिसरामध्ये या बलिदान दिलेल्या 50 सहस्र साधूंचा स्मृतिस्तंभ आहे. अनेक वेळेला त्यांनी सोमनाथाचं मंदिर फोडलं आणि तिथली संपत्ती लुटली, अशा तऱ्हेचा सगळा इतिहास आहे. अलीकडच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये याबद्दल आपल्याला रागच येऊ नये अशी एक व्यवस्था केली आहे आणि सांगितलंय असं की त्यांचे तिकडचे अरबस्तान, पोर्तुगाल वगैरे जे प्रदेश होते ना, ते फार गरीब होते, ते फार आदिम पद्धतीने राहत होते, त्यांना पैशाची गरज होती आणि देवळांमध्ये आपल्याकडे पैसे खूप होते म्हणून त्यांनी मंदिरं फोडली आणि त्यातले पैसे घेऊन गेले आणि स्वतःचा काहीतरी उद्धार करून घेतला. किती खोटं बोलावं, किती खोटं बोलावं. आणि ते इतिहासाच्या नावे आणि पुन्हा महात्मा गांधींची जयंती हेच साजरी करणार आणि म्हणतात महात्माजींना सत्य आवडत होतं. अरे महात्माजींना जर सत्य आवडत होतं आणि ते जर तुम्ही राष्ट्रपिता मानता, तर मग तेवढं सत्य तुमच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहायला तुम्हाला धमक कशी नाही? आणि ज्याचे पुरावे आहेत ते काही तिखट-मीठ लिहून लिहायचं नाहीये. तर त्या आक्रमकाची ही धर्माज्ञ आहे की इतरांना नाश करायचा. या धर्माज्ञेला धरून ती मंदिरे फोडलीत. कुठल्याही पैशाच्या अधिकाऱ्यांनी नाही. अहो, जेव्हा पुढच्या सगळ्या बादशहांची आर्थिक स्थिती खूप चांगली होती, तरी सुद्धा ते देवळं फोडतच होते. ते काही पैशासाठी नव्हते. ते त्यांच्या धार्मिक शिकवणुकीमुळे फोडत होते, हे लक्षात आलं पाहिजे. पण इथे मुद्दाम आपल्याला असं सांगतो, सोमनाथ फुटला. सोमनाथाचं मंदिर भग्न झालं दुर्दैवाने. यामध्ये 50 सहस्र साधूंचं बलिदान झालंय आणि त्यानंतर याच कालखंडामध्ये अयोध्येवर हल्ला झालाय. म्हणजे बाबराच्या हल्ल्यापूर्वी, बाबराचा हल्ला 1500 सालातला आहे. हा मी 1033 सालातला हल्ला सांगतोय तुम्हाला. 1033 सालामध्ये या गझनीचा जो सेनापती होता मसूद नावाचा, यांनी 2 लाख सेना आणली होती अयोध्या नष्ट करण्यासाठी. आपण कल्पना करा. पण या 2 लाख सेनेला तोंड देण्यासाठी त्या काळातल्या सुहलदेव नावाच्या एका राजानं केवढं प्रचंड संघटन केलं असेल. म्हणून या आनंदाच्या दिवशी या सगळ्या बलिदान करणाऱ्या लोकांना आपण श्रद्धांजली दिली पाहिजे. किती लोक होते या पहिल्या युद्धामध्ये अयोध्येत, आपण कल्पना करा. इतिहासात स्वच्छ उल्लेख आहे. या युद्धामध्ये जवळजवळ 1,70,000 माणसं एकत्र केली होती. पण एवढी सगळी माणसं एकत्र करून प्रचंड मोठं युद्ध झालं आणि तरी सुद्धा दुर्दैवाने ते पुरेसं यशस्वी झालं नाही असं म्हणता येत नाही. कारण आपल्याला सांगतो या युद्धाचा परिणाम असा होता की हे सगळे 1,70,000 इतक्या जबरदस्त ताकदीनं तेव्हा लढलेत त्या गझनीच्या त्या मसूदच्या सैन्याबरोबर की त्याच्यानंतर
125 वर्ष अयोध्येकडे वाकडा डोळा करून बघायचं कोणाचं धाडस झालं नाही. इतका जबरदस्त मार त्यावेळेला त्या राजांनी दिलाय. लक्षात ठेवा, असा पराक्रम करून शत्रूवर दहशत करण्याची शक्ती तुमच्या आमच्या मनगटात आहे. ती तुमच्या आमच्या पूर्वजांच्या पासून आतापर्यंत सगळ्यांच्या मनगटात आहे. ती शक्ती घालवायचा नाही, नाही आपण विजयी होऊच शकणार नाही, आपण पराभूतच होणारी माणसं आहोत, हे सारखं आपल्या मनावरती बिंबवून आपली विजय वृत्ती मारायचाही प्रयत्न चालू आहे. तोही मोडून काढला पाहिजे आणि आपल्या पराभवाच्या साठी नुसत्या मेणबत्त्या लावणं नाही, आपले विजय दिन जास्तीत जास्त प्रमाणात साजरे केले पाहिजेत. मुद्दाम तुम्हाला पाहिजे असेल तर हा विजय दिन करा साजरा. 14 जून 1033 या दिवशी जी प्रचंड मोठी लढाई झाली होती, या एका लढाईच्या दहशतीनं पुढे 125 वर्ष अयोध्येला कोणी त्रास द्यायला आलं नाही. हे आमचं आमचं असलं शौर्य का नाही आम्ही साजरं करायचं? आणि स्वतंत्र असलेल्या देशात आम्हाला काय हरकत आहे साजरं करायला? हे महत्वाचं आहे. याच्यानंतर पुढचा कालखंड मी आपल्याला सांगतो, तेव्हा अयोध्येचं आक्रमण खोडून काढलं होतं. याच्या पुढे आपल्या देशावर आलेली मधल्या राजवटी ज्या आहेत, या थोड्या राजवटींचं नावं घेतली तर कोणी खिलजींची राजवट पहिल्यांदा आली. अल्लाउद्दीन खिलजी गुजरात पर्यंत पोहोचला आणि त्याच्यानंतरचा खिलजी जवळजवळ दक्षिणेपर्यंत पोहोचला. याचा अर्थच असा आहे की या कालखंडापर्यंत हे यावनी आक्रमण फक्त उत्तरेपुरतच होतं. दक्षिणेमध्ये हे माणसं पोचलीच नव्हती. म्हणजे 711ला ते आले आणि सगळ्या भारतावर धाडकन त्यांचंच राज्य सुरू झालं असं काही झालेलं नाहीये. किंबहुना 711 ते 1030 मधली 300 वर्ष त्यांना सिंध प्रांतापलीकडे कुठेच हातपाय पसरता आलेले नाहीत. इतका जबरदस्त आपल्या पराक्रमाचा फटका त्यांनी खाल्लाय. जेव्हा खिलजीच्या राजवटीमध्ये दक्षिणेपर्यंत यावनी सत्ता पोचली, याला तोंड देण्यासाठी दक्षिणेमध्ये विजयनगरचं साम्राज्य उभं राहिलं. दुर्दैवाने तेही साम्राज्य 230 वर्षापर्यंत कसं बसं तग धरून राहिलं, नंतर ते संपलं. पण या काळामध्ये आता उत्तर प्रांतात बाबर जो दिल्लीच्या प्रशासनावरती आला तो प्रबळ झाला. बाबराचा कालखंड साधारणतः गुरु नानकांच्या कालखंडाच्या आसपास येतो. आणि म्हणून बाबर नक्की काय करत होता, बाबरची सेना काय प्रकारची होती, याचा पुरावा घ्यायचा असेल तर गुरु नानकांच्या वाङ्मयात याचा पुरावा आहे. गुरु नानकांनी भगवंताच्या अनेक स्तुतीपर ज्या रचना केल्या आहेत, त्याच्यामध्ये काही करुणामय रचना आहेत. आणि या करुणामय रचनांच्या मध्ये नानकदेव सांगतायत, अरे भगवंता, या सगळ्या मुघलांना किंवा या शत्रूला तू यमराज बनवून आमच्या उरावर धाडलेस का? हे एवढे अत्याचार आमच्यावरचे पाहून तुला कळवळा काय येत नाही? नानकांचा उल्लेख पहा, नानक काय उल्लेख करतात. आणि आमचे विद्वान सांगतायत ते शांततेचा संदेश घेऊन आले. नानक त्या ठिकाणी उल्लेख असा करतायत, या शत्रूची फौज म्हणजे अत्याचारांची वरात आहे. शब्द पहा काय भयानक आहेत. या शत्रूची फौज म्हणजे अत्याचारांची वरात आहे. आणि सर्वत्र देशभर मला हिंदूंच्या सर्व वर्गातल्या स्त्रियांचे भयानक किंकाळ्या ऐकू येत आहेत आणि भेसूर संगीत चाललंय रक्तपाताचं. मुद्दाम मी सर्व वर्गातल्या सांगितल्या, कारण अनेक इतिहासकार आज लोकांचा पुन्हा गैरसमज करतायत की फक्त काहीच जमातीच्या बायकांना त्रास होत होता, बाकीच्या जमातींना कोणी त्रासच दिलेला नाही, त्यामुळे त्या बाकी जमातीने काही घाबरायचं कारण नाही, त्यांनी उलट असलेल्या लोकांशी मैत्री केली पाहिजे. नानकांचा उल्लेख अंतिम आहे. हिंदूंमधल्या या देशामधल्या सर्व वर्गातील, म्हणजे तो शेतकरी वर्ग असो, कामकरी वर्ग असो, सरदार वर्ग असो, श्रीमंत वर्ग असो, सावकार वर्ग असो, उद्योजक असो, पुरोहित असो, या सगळ्या वर्गातल्या स्त्रियांवरती भयानक अत्याचार चाललेत. भयानक रक्तपाताचं भेसूर संगीत मला ऐकायला मिळतंय. म्हणजे खऱ्या अर्थाने शत्रूच्या शौर्यापुढे आपण कधीच हारलो नाही. शत्रू जिंकला तो त्याच्या क्रौर्यामुळे जिंकला, त्याच्या हलकटपणामुळे जिंकला, त्याच्या नृशंसपणामुळे जिंकला. तो शौर्याने फारसा जिंकला नाही. त्यांच्या नृशंसपणाची खिळच आली हिंदुस्थानला. त्यांनी माणसासाठी नको बाबा यांच्या बरोबरचा रक्तपात. आणि तेव्हा या बाबराने जेव्हा दिल्लीमध्ये आपलं आसन घट्ट केलं, तेव्हा त्यांनी मीर बाकी नावाचा त्याचा सेनापती अयोध्येला धाडला. आणि या अयोध्येला त्यांनी तोफखाना पाठवला. हे मंदिर नष्ट करण्यासाठी त्यांनी तोफखाना पाठवला. आणि तेव्हा 23 मार्च 1528
तोफा डागून हे मंदिर त्यावेळेला खाली उतरवण्यात आलं. पण काय एक विलक्षण योगायोग आहे, आपण कल्पना करू शकता. योगायोग थोडासा असा, त्याच्यानंतर त्याच्यावरती बाबराने स्वतःच्या नावे एक उपासना मंदिराचं बांधकाम सुरू केलं. ते काही केल्या बांधकाम पुढे जाऊच ना. थोडस बांधकाम झालं, दुसऱ्या दिवशी उठून बघावं तर सगळं ढासळलेलं असायचं. काय होत आहे? आणि अशा वेळेला सगळ्या तज्ञ लोकांची जी बैठक बसवली, यामध्ये बाबराकडच्या तज्ञ लोकांनी पण सांगितलं की रामचंद्रांची इतकी स्मृती पुसून टाकली जाणं हे या भूमीला मान्य नाहीये. तेव्हा तुझ्या नावे तुला थोडंसं काही बांधायचं असेल तर बांध, पण इथे रामाच्या आठवणीचं काहीतरी शिल्लक ठेवावं लागणार आहे. त्याशिवाय बांधकाम होऊ शकत नाही. म्हणून सीता की रसोई नावाची एक छोटीशी जागा त्याच्यात ठेवायची आणि त्या वास्तूला प्रदक्षिणा करण्याचा एक छोटासा मार्ग शिल्लक ठेवायचा आणि मग इतर भागामध्ये तुला हवं ते तू बांध. असा सगळ्या तज्ञांचा सल्ला लक्षात ठेवून सीता की रसोई नावाची एक छोटीशी त्या ठिकाणी जागा करून त्याच्या प्रदक्षिणेचा मार्ग निश्चित करून नंतर त्या मशिदीचं निर्माण झालंय. यानंतर सुद्धा हे निर्माण झाल्यानंतर माणसं गप्प राहिली होती? नाही. या सगळ्या निर्माणासाठी मी मागे सांगितल्याप्रमाणे या 1,70,000 बरोबरीनं पुढच्या कालखंडामधले मला एक नेतृत्व सांगायला पाहिजे, ते म्हणजे देवी दीन पांडे नावाचे होते. यांनी पुन्हा एक 70,000 रामभक्तांची सेना एकत्र केली होती आणि 3 जून 1528 या मीर बाकीवर आक्रमण केलं होतं. एकट्या देवी दीन पांडे या एका माणसानं त्या दिवशी 700 शत्रू मारले होते, असा पराक्रम केला. पण दुर्दैवाने शत्रूकडे असलेलं अत्याधुनिक शस्त्र त्याच्यामुळे आपल्या रामभक्तांची त्या काळात थोडीशी पिछेहाट झाली. पण तरीही अजूनही त्याच्या पुढे जाऊन सांगतो की नंतर उत्तर प्रांतामध्ये असलेला राजा रणविजय आणि त्याची राणी असलेली जयराज कुमारी यांनी देशभरातल्या अनेक रामभक्तांना एकत्र करून त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या सेनेचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे त्याच्यामध्ये काही सहस्र वीरांगना होत्या आणि अशा अनेक स्त्री पुरुष रामभक्तांनी जवळजवळ पुढे 2 वर्ष हा संघर्ष चालू ठेवलाय. सातत्याने छुपयुद्ध चालू होतं. सातत्याने थोडी का होईना बाबराच्या सेनेवरती आक्रमण चालली होती, पण त्याचा संघर्ष कायम राहिला. पण ते दुर्दैवाने मंदिराच्या त्या ठिकाणी फक्त सीता की रसोई एक छोटीशी जागा सोडून बाकी ठिकाणी बाबरी मस्जिद उभी राहिली. बाबराच्या नंतर हुमायूनच्या काळाला त्याही काळामध्ये हा संघर्ष चालूच राहिला होता. हुमायूनच्या कालखंडानंतर अकबराचा कालखंड जो आला होता, अकबराने एक थोडासा त्याच्यात तोडगा असा काढायचा प्रयत्न केला की सीता की रसोई तो जो काही भाग आहे त्याच्यामध्ये आपण एक रामचंद्रांची मूर्ती पण बसवूया छोटीशी, आणि मात्र ती आपल्या कडिकुलपात असेल. आपल्या कडिकुलप म्हणजे मुघलांच्या कडिकुलपामध्ये असेल. मात्र कडिकुलूप उघडून त्यातला एखादा पुजारी तिथे जाऊन पूजा करू शकेल असं करा. नंतर पुजारी बाहेर येईल, पुन्हा आपण त्या जागेला कडिकुलूप घालू, त्याला छोटीशी प्रदक्षिणा करायची असेल तर तो रस्ता आहेच तिथे. या एका प्रकारामुळे किंवा अशा काही विक्षिप्त प्रकारामुळे अकबराला फार मोठं मानायची आपल्याकडे पद्धत आहे, दी ग्रेट अकबर म्हणून. पण असं नाही बरं. अकबर हा किती नीच होता याच्याबद्दल आपल्याला जर खरंच खरी माहिती घ्यायची असेल तर कोण कहता है अकबर महान था या नावाचा एक फार सुंदर ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथाचा सगळ्यात मोठा आधार अकबरनामा असाच आहे की अकबराच्या काळामध्ये त्याचा इतिहास त्याच्याच इतिहासकाराने जो लिहिलाय तो इतका भयानक आहे. कारण अकबराला जर मोठं म्हणायचं असेल तर जोधा अकबर सारखं त्याच्या अकबराची जर कौतुकच करायची असतील तर राणा प्रतापाला मूर्ख म्हटलं पाहिजे की एवढा चांगला राजा असताना राणा प्रताप त्याच्या विरोधात का गेला. तर अकबर हा अत्यंत नीच, अत्यंत नृशंस, फक्त तो मुखवट्याला चांगला. म्हणजे तो दाखवताना इतकं सोज्वळ रूप त्याचं दाखवायचा आणि त्याच्या आतमध्ये भयानक त्याची कृत्य असायची किंवा त्याची भयानक हेतू असायची. यामध्ये लोकांना असं वाटलं की बघा केवढी उदारता, त्याने त्याच्यामध्ये छोटीशी मूर्ती बसवायला परवानगी दिली. ती उदारता नाही, याच्या मागे एक विचित्र संस्कार त्याला द्यायचा होता की तुमचा राम माझ्या कैदेत आहे. तुम्ही जे काही प्रदक्षिणा करता तुम्ही केव्हा पूजा करू शकाल? माझ्या माणसांनी कुलूप उघडल्यावर तुम्हाला पूजा करता येणार आहे. अरे तुम्ही काय त्याला पराक्रमी वगैरे म्हणता, काय त्याला अंतिम शक्ती म्हणून म्हणता, त्या रामाला आम्ही कैदेत ठेवू शकतो. हा एक विचित्र आपल्याला विकृत संस्कार डोक्यामध्ये घालण्यासाठी
दाखवायला तोडगा, पण खरं जखमीवर मीठ चुळलं होतं पठ्याने. अकबराचा कालखंडानंतर औरंगजेबाचा कालखंड जो आहे, औरंगजेब हा अकबरापेक्षा नीचतेत आणि कट्टरतेत त्याच्याही पुढे होता. म्हणजे त्याला ती मूर्ती आणि तो चौथराही मान्य नव्हता. औरंगजेबाच्या कालखंडामध्ये त्यांनी तर काशी विश्वेश्वराच्याही मंदिराला भग्न केलंय, मथुरेच्याही मंदिराला, कृष्ण मंदिराला भग्न करून त्या ठिकाणी मस्जिदीचं निर्माण केलंय. आणि कृष्णाच्याही त्या जन्म क्षेत्राला कडी कुलुपात घालायचा उद्योग त्यावेळेला औरंगजेबाने केला होता. तेव्हा अयोध्येकडे औरंगजेब येणार हे लक्षात आल्यानंतर त्यांचं नाव सांगायला पाहिजे मला. बाबा वैष्णवदास म्हणून होते तेव्हा. त्यांनी इतका प्रचंड संघर्ष औरंगजेबाने इथे येऊ नये म्हणून केला होता. पुन्हा एकदा औरंगजेबाने अयोध्येत येऊ नये, औरंगजेबाला अयोध्येच्या प्रवेशापासून रोखावा म्हणून पुन्हा एकदा 10,000 हिंदू वीरांचं बलिदान अयोध्येच्या भूमीवर झालंय. या सगळ्यांच्या रक्ताने ती भूमी लाल झाली. तेव्हा कुठे औरंगजेब अयोध्येमध्ये शिरू शकला. त्याला सुद्धा समजू शकत होतं राम ही ताकद भारतात काय आहे. आणि त्यानंतर त्यांनी तिथे येऊन तो चौथरा सुद्धा फोडला आणि खोदला. पण तरीही औरंगजेबाच्या राजवटीत त्यांनी हे सगळे उपद्व्याप केले. तो चौथरा थोडासा भग्न करायचा प्रयत्न केला, पण त्या चौथऱ्याच्या आसपास येणारी प्रतिवर्षीची यात्रा तो काही थांबवू नाही शकला. कारण हृदय हृदय में जो राम बसे है, उसको कोई खुद कर बाहर निकाला नहीं जा सकता. औरंगजेबाला ते लक्षात यायला फार वेळ गेला. पण नंतरचा कालखंड जवळजवळ त्याचा खूपसा युद्धांमध्येच गेलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा मृत्यू झाला. शिवाजीराजांच्या, शंभूराजांच्या कालखंडामध्ये शंभूराजांचा दुर्दैवी अंत केल्यानंतर म्हणजे जवळजवळ 1707 साली महाराष्ट्रामध्ये औरंगजेब संपला. पण याच्यानंतर शिवछत्रपतींचं हे हिंदवी स्वराज्य जेव्हा प्रचंड विस्तारलं आणि जेव्हा हिंदवी स्वराज्याच्या तलवारीचा म्हणजे मराठा एम्पायरच्या तलवारीचा प्रभाव दिल्लीवरती पडायला लागला, दिल्लीचे बादशहा घाबरायचे आणि इराणचा जर बादशहा आला आणि इराणच्या बादशहानं जर दिल्ली गिळून टाकली तर इराणच्या बादशहाच्या सैनिकांपासून आम्हाला वाचवा, असं दिल्लीचा बादशहा आता हिंदवी स्वराज्याला विनवत असे. काय कालखंड पालटतो पहा. आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक इथले सगळे लोक घाबरत होते की आम्हाला दिल्लीच्या सैन्यापासून वाचवा. पण शिवछत्रपती हा जो काही एक चमत्कार त्या कालखंडामध्ये एक दैवी अवतार जो लोकांनी पाहिला, शिवछत्रपती काय, नंतर धर्मवीर शंभूराजे काय, त्यांच्यानंतर त्यांच्या बरोबरीने असलेले संताजी, धनाजी काय, रामचंद्रपंत अमात्य काय, काय लोकोत्तर माणसं, ज्यांनी संपूर्ण देशाचं चक्रच उलट असं फिरवून टाकलं की त्यानंतर निर्माण उभ्या राहिलेल्या हिंदवी स्वराज्याच्या विस्ताराची सेना शक्ती अशी जबरदस्त झाली. पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या कालखंडामध्ये इराणचे बादशहा लुटालूट करण्यासाठी दिल्लीपर्यंत पोचायचे आणि ह्या सगळ्या इराणी लोकांपासून आम्हाला वाचवा व्हावा म्हणून दिल्लीचा बादशहा हिंदवी स्वराज्याला मदत मागायचा, ही ताकद आपण मिळवली होती. पण शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना फक्त महाराष्ट्र मुक्त करीन असा विषय नव्हता. त्यांच्या मनातली कल्पना अशी होती की हा सर्व देश मी यवनांच्या त्रासापासून मुक्त करून दाखवीन, सर्व तीर्थक्षेत्र मी यवनांच्या या प्रभावातून मुक्त करून दाखवीन. आणि म्हणून हा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये असलेला निश्चित हेतू पुढच्याही कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्यातल्या सगळ्या सरदारांनी त्यांच्या मनात ठेवला की जेव्हा हिंदवी स्वराज्य प्रचंड मोठ्या प्रमाणावर भारतात पसरलं तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्या विजयाच्या वेळेला तिथली तीर्थक्षेत्र हिंदूंच्या ताब्यात द्या, हा तहाच्या कलमातला महत्वाचा विषय असायचा. म्हणजे हिंदूंची तीर्थक्षेत्र आणि उपासना केंद्र यांना मराठा एम्पायर कधीही विसरलं नाही. दिल्लीवरती जेव्हा राघोबादादा पेशव्यांनी स्वारी केली होती, जेव्हा तो इराणच्या बादशहाचा मुलगा इथपर्यंत आला होता, त्याला ठोकून काढून जेव्हा दिल्लीपासून वरपर्यंत पिटाळून लावला, तेव्हा सुद्धा राघोबादादा पेशवे असोत, सदाशिवराव पेशवे असोत, यांनी दिल्लीच्या बादशहाबरोबर बोलणी करताना की आम्ही दिल्लीला मदत करू, या इराणी सेनेला, परकीय सेनेला घालवून टाकू यात संशय नाही, पण यासाठी या बदल्यात दिल्लीच्या बादशहाने
भारताला आम्हाला काय दिलं पाहिजे, हिंदवी स्वराज्याला काय दिलं पाहिजे, तर ही सगळी तीर्थक्षेत्र तुम्ही आम्हाला दिली पाहिजेत. ही पुन्हा हिंदूंच्या ताब्यात दिली पाहिजे, याचं परत जीर्णोद्धार झाले पाहिजे. ही मागणी सातत्याने रेटली गेली. तर थोडक्यात सांगायचं झालं तर इंग्रजांचा कालखंड भारतात येण्यापूर्वी जवळजवळ या अयोध्येला वाचवण्यासाठी आणि या धर्मक्षेत्रांना सांभाळण्यासाठी 76 लढाया झाल्या आहेत. कशाला म्हणतात 76 लढाया? म्हणून या 76च्या 76 लढायामध्ये लढलेल्या सगळ्या सैनिकांचे, ज्यांची बलिदानं झाली त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या त्यांच्या कुटुंबियांचे, या सगळ्या सैनिकांना ज्यांनी कोणी संघटित केलं, अशा अनेक त्या काळातल्या साधू संत, त्या काळामधले ते आखाडे सुद्धा आले होते. आखाडा म्हणजे महाराष्ट्राचा अर्थ घेऊ नका. आपल्याकडे आखाडा म्हणजे फक्त कुस्ती खेळायला शिकवतात, तो आखाडा म्हणतात. उत्तर प्रांतामध्ये किंवा अनेक हरियाणा, राजस्थानमध्ये सुद्धा अनेक साधू संतांच्या मठांना सुद्धा आखाडा असं नाव आहे. मठ, मंदिर, आखाडे याच्यामध्ये असलेल्या अनेक भक्तांना एकत्र करून या तीर्थक्षेत्रांच्या उद्धारासाठी ज्यांनी ज्यांनी संघटन केलं, ज्यांनी ज्यांनी प्रचंड मोठं बलिदान घडवलं, अशा सगळ्या लोकांच्या प्रती आपल्याला निश्चितपणे आदरांजली, श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे या आनंदाच्या दिवशी तरी. की बाबांनो, त्या अयोध्येच्या रणांगणात, त्या सोमनाथाच्या रणांगणात, त्या काशीच्या रणांगणामध्ये, त्या मथुरेच्या रणांगणात 70-70 हजार, 60-60 हजार हिंदू तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडून मेलात बिचाऱ्यांनो. आणि तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या पुढच्या वंशजांच्या जीवनामध्ये या तीर्थक्षेत्रांचे उद्धार तुम्हाला बघायलाही दुर्दैवाने मिळाले नाहीत. ते कधी मिळतील तुम्हाला माहित नव्हतं, पण तरी सुद्धा तुम्ही एवढा मोठा, इतका मोठा त्याग केलात. तुमच्या चरणाशी आम्ही विनम्र आहोत. आता 1818 नंतरचा काळ पाहू. इंग्रजी राज्य भारतावरती एक छत्री केव्हा सुरू झालं, तो आपण इतिहास जाणतो की 1818 नंतर बहुतांशी ते सुरू झालं. 1857 साली इंग्रजाशी आपलं प्रचंड मोठं युद्ध झालं, ते सगळ्यांनाच माहिती आहे. ज्यामध्ये राणी लक्ष्मी आहे, नानासाहेब पेशवे आहेत, बहादूरशाह जफर आहेत, अयोध्येचे नवाब आहेत. या सगळ्यांनी मिळून 1857चं महायुद्ध झालं, पण ते फारसं यशस्वी झालं नाही. दहशतीच्या दृष्टीने यशस्वी झालं, पण स्वराज्य येण्याच्या दृष्टीनं फारसं यशस्वी झालं नाही. 1857च्या युद्धानंतर भारतावरची ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपली आणि थेट इंग्लंडच्या राणीचं राज्य भारतावरती सुरू झालं. अर्थात ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य असो नाही तर राणीचं राज्य असो, कुठल्या तरी पर्यायाने इंग्रजाचं राज्य भारतावर होतं, यात संशय नाही. आणि या इंग्रजी जोखडापासून भारताला मुक्त करण्यासाठी जी पहिलं संघटन झालं, ज्याला राष्ट्रीय सभा असं म्हणतात, की ज्याचं नंतरचं नामकरण आपण काँग्रेस असं करतो. तर ही राष्ट्रीय सभा किती साली स्थापन झाली, याचा थोडासा इतिहास आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहित पाहिजे. ती 1885 ला स्थापन झाली आणि 1885 सालचं एक भाग्य असं आहे की याच साली ती पहिली राष्ट्रीय सभाही स्थापन झाली आणि इंग्रजाच्या न्यायालयात. आता नाहीतरी इंग्रजी राज्य आहे, त्यामुळे आता हिंदू का मुसलमान हा विषयच नाही. तर मग किमान आता पुन्हा एकदा भारताला एक चांगली घडी बसवण्यासाठी हिंदूंची तीर्थक्षेत्र हिंदूंच्या ताब्यात देऊन टाका आणि हिंदूंना त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी चांगली उपासना करू द्या. म्हणून पहिला न्यायालयीन अर्ज तेव्हा जो भरला गेला तो त्या 1885 सालीच भरला गेलाय. 1885 सालापासून कोर्टामध्ये ही केस सतत लढली जातीये. मग याचा निकाल इंग्रजी काळात का लागला नाही, त्याच्या पुढच्याही कालखंडात का लागला नाही? याचं साधं सरळ सोपं उत्तर आहे, याचा निकाल लागावा अशी इंग्रजाची इच्छाच नव्हती. जेव्हा निकाल लागत नाहीत तेव्हा लक्षात घ्या, ते निकाल लागू नये अशी जेव्हा शासनाची इच्छा असते तेव्हाच निकाल लागत नाहीत. आणि जे निकाली निघावं अशी प्रशासनाची इच्छा होते ते घटले निकालात निघतात. साधं सरळ गणित आहे या सगळ्यामध्ये. जोपर्यंत राजकीय इच्छाशक्तीच त्याच्या मागे नाही, तोपर्यंत फक्त कोर्ट कचेऱ्या चालू ठेवणं या पलीकडे काहीच होत नव्हतं. मात्र असा काहीतरी अर्ज दाखल झालाय अयोध्येच्या त्या कोर्टामध्ये, फैजाबादच्या कोर्टामध्ये, की रामाची जन्मभूमी हिंदूंना द्या असं आता हिंदू म्हणायला लागलीत इंग्रजाच्या काळात. हे समजल्या बरोबर भारतभर दंगे उसळलेत.
आणि आता हे दंगे आटोक्यात आणण्यासाठी दोन खूप महत्वाच्या गोष्टी झाल्या. हे दंगे आटोक्यात आणण्यासाठीच पुढच्या कालखंडात 1894 सार्वजनिक गणेशोत्सव उभा राहिलाय. सार्वजनिक गणेशोत्सव हा जसा उपासनेला लावण्यासाठी आहे, की इंग्रजांच्या शिक्षणामुळे आपल्या धार्मिक उपासना मार खात होत्या किंवा बाजूला ठेवल्या जात होत्या, तेव्हा पुन्हा एकदा समाज आपल्या उपासना पद्धतीचा अभिमान घेऊन उपासना केंद्रावर असावा, हाही गणेशोत्सवाचा जसा एक हेतू आहे, तसाच हिंदूंच्या हितावरती जर कोणी आघात करत असेल आणि संघटित शक्तीनं, दंग्यांच्या शक्तीनं किंवा गुंडांच्या शक्तीनं कोणी हिंदूंना घाबरवत असेल, तर ही आपण संघटित संघर्ष करू शकत नाही, हा न्यूनगंड हिंदूंच्या मनातून काढून टाकण्यासाठी गणेश उत्सवाची प्रतिष्ठापना आहे, हे नाकारण्यात काही अर्थ नाही. आणि सत्य आहे ते स्वीकारायला हरकत नाही, कारण कोणत्याही पातकी हेतून त्याची स्थापना झालेली नाही. हा हेतू पवित्रच आहे, की हिंदुस्थान मधल्या हिंदूंच्या हितसंबंधांना किंवा श्रद्धांना गुंडगिरीच्या जोरावर ठोकरायचा जर कोणी प्रयत्न करत असेल, तर त्याला संघटितपणे उत्तर देण्याची शक्ती हिंदूंमध्ये निर्माण व्हावी, हाही गणेशोत्सवाचा निश्चित हेतू आहे. आणि तो आजपर्यंत तसाच आहे. टिळकांच्या स्मृती शताब्दीच्या कालखंडातही तसाच आहे. आणि या अनेक वेळेला झालेल्या हिंदूंवरच्या आक्रमणांना प्रखर तोंड देण्यासाठी पोलिसांच्या बरोबरीनं आणि सैनिकांच्या बरोबरीनं गणेशोत्सवातले कार्यकर्ते हे सातत्याने उभे राहिले आहेत. इतकंच नाही तर दुष्काळापासून महापुरापर्यंत अनेक महामारीची जेव्हा संकट आली, तेव्हा सुद्धा गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांनी आणि गणेश मंडळांनी जे प्रचंड मोठे योगदान दिलंय, ते लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो विचार तुमच्या आमच्या मनात दिला, तो विचार आजही चालू आहे. आता काही प्रमाणात काही मूर्खांच्या हाती ते उत्सव गेल्यामुळे काही विकृती आली असेल, पण घरामध्ये ढेकूण झाले म्हणून काही कोणी घर पाडत नसतं, ते ढेकूण मारायचे असतात. ती विकृती बंद केली पाहिजे. गणेशोत्सव बंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नव्हे. अशा लोकांनी स्वतःची घरं ढेकणं झाली म्हणून पाडून दाखवावीत मग मूर्खासारखी. त्यातली विकृती फक्त काढायची असते. कार्यकर्ते चांगलेच आहेत, मुलं खूप चांगली आहेत. या सगळ्यांना एकत्र करून जो टिळकांनी त्यावेळेला हा मोठा उपक्रम केला, तो त्यांनी सुद्धा दंग्यांना खूप मोठा आटोक्यात आणलं होतं. आणि याच्या पुढच्या कालखंडामध्ये अशाच दंग्यांना आटोक्यात आणण्यासाठी आणि तसंच काही महामारीसारखं संकट आलं असेल, तर त्या काळात समाजाची सेवा करण्यासाठी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी स्थापना झाली आणि त्याचं जे एक प्रचंड मोठं जाळं पुढच्या कालखंडामध्ये सगळ्या देशात पसरलं, याहीमुळे हे दंगे बरेचसे आटोक्यात आले. पण हे मुद्दाम हेतू पुरस्सर सगळीकडून दंगे घडवले जात होते का? हिंदू जागे होत आहेत, हिंदू एकत्र होत आहेत म्हटल्यानंतर आता त्यांना घाबरवायला पाहिजे, त्यांना दहशतीखाली ठेवलं पाहिजे, त्यांना दडपणाखाली ठेवलं पाहिजे. कारण या सगळ्या लोकांनी एक गुप्त अजेंडा असा राबवला होता, की आज ना उद्या इंग्रज निघून गेला, की इंग्रज येण्यापूर्वी दिल्लीतला सत्ता कोणाची होती? ती बहादूरशाहची होती. तेव्हा आता हे भारताचं राज्य परत मुघलांना मिळालं पाहिजे. आणि म्हणून हिंदू मुसलमानांचं संयुक्त राज्य व्हावं आणि संयुक्तपणे हिंदुस्थानामध्ये सगळ्यांनी सुखाने नांदावं, असा बहुतांशी इस्लाम संघटनांचा अजेंडाच नाही. तो तेव्हाही नव्हता आणि आजही नाही. आपल्या विरुद्ध असलेल्या सगळ्यांना नष्ट करूनच आपल्याला मोठं व्हायचंय, संपूनच आपल्याला मोठं व्हायचंय, असा अजेंडा बहुतांशी सगळ्यांचा आहे. अगदी एखादा कोणी बिभीषण त्याच्यामध्ये असू शकेल, नाही असं नव्हे, पण एक बिभीषण आहे म्हणून सगळ्या लंकेला क्षमा करण्यात काही अर्थ नाहीये. लंकेमधलं मानस हे रावणालाच समर्थन करणारं आहे, त्याला पर्याय नाही. या कालखंडामध्ये साधारणतः महंत रघुवरदास, ठाकूर गोपाल सिंह, रामचंद्र परमहंस या अनेक लोकांची थोडीशी नावं घेतली पाहिजेत. माझी कल्पना अशी आहे की राम जन्मभूमीच्या आंदोलनाबद्दलच एक छोटीशी पुस्तिका बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या तऱ्हेच्या पुस्तिका तयार केल्या आहेत. तेव्हा आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घराघरामध्ये अशा पुस्तिका असणं आवश्यक आहे, कारण ह्या लोकांची किमान त्या काळात त्या निमित्ताने आठवण तरी व्हायला पाहिजे. संघाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका विशिष्ट संस्कारातून एक नंतर एक राजकीय पक्ष निर्माण झाला, ज्याचं नाव पहिल्या काळात काही काळ जनसंघ असं होतं, नंतरच्या काळात त्याचं नाव भारतीय जनता पक्ष असं झालं. आणि मग पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसेल
की स्वराज्याचा जो कालखंड आपल्याला पाहायला मिळतो, या मधल्या काळात सुद्धा यासारख्या केसेस चालू होत्या, खटले चालू होते, विचारणा चालू होत्या. पण यामध्ये एक गडबड अशी झाली, की अयोध्येमध्ये किंवा आसपास असे सारखे दंगे उसळायचे. या दंग्यामध्ये एकदा कोणीतरी त्या उपासना केंद्र म्हणजे बाबरी मशीद नावाच्या उपासना केंद्रामध्ये जेव्हा दंगा थोडासा उसळला त्याच्या आसपासच्या परिसरात, तेव्हा तिथे त्या बाबरीचं समर्थन करणाऱ्या काही जणांचा मृत्यू ओढवला, त्यांना भोसकलं गेलं. आणि आता इथे हत्या झाली म्हणून हे उपासनेला योग्य नाही. म्हणून त्याच्यानंतरचा बराच प्रचंड मोठा कालखंड तिथे उपासना म्हणजे तिथे नमाज पडणं हा विषयच झालेला नाही. त्यामुळे पुढच्या कोर्टाच्या ह्याच्यामध्ये जे सगळे कागद आले, की प्रार्थनेसाठी पाहिजे म्हणाल तर ते उपलब्ध होतं तेव्हा सुद्धा काही एक शतक होतं, की ज्याच्यात त्याच्यात प्रार्थनास्थळ म्हणून कोणी वापरलेलंच नाही. आता ते फक्त बाबराच्या नावे ठेवून दुसऱ्यांवर आम्ही कशी कुरघोडी करतो हे दाखवण्यापुरतच त्या वास्तूचा ते नंतर उपयोग झाला. सांगण्याचा हेतू माझा आता पुढचा असा होता, की 47 सालानंतर काय झालं आणि ऐकण्यासारखं आहे, की हिंदुस्थानच्या तीर्थक्षेत्रांवर आक्रमण करून हिंदूंना मोडावं, याची सुरुवात गझनीच्या काळामध्ये जी झाली ती सोमनाथाच्या मंदिरापासून झाली आणि पुन्हा एकदा तीर्थक्षेत्रांचं पुनर्वसन व्हावं, याचीही सुरुवात 1951 साली परत सोमनाथ मंदिरापासूनच झाली. ऐतिहासिक योगायोग मान्य करायला लागेल, की ज्यामध्ये भारताचे लोहपुरुष वल्लभभाई यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या कणखर नेतृत्वाखाली बाकी सगळे विरोध बाजूला करून सोमनाथाच्या मंदिराचं पुनर्निर्माण झालं. त्याच्यावरती असलेलं जे धर्म मंदिर आहे त्याला दुसरी जागा देण्यात आली, त्याच्या पलीकडे दुसऱ्या जागेमध्ये ते हलवण्यात आलं आणि सोमनाथाचं मंदिर पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीने उभं राहिलं. आश्चर्य वाटेल आपल्याला, हे मंदिर उभं राहतंय या गोष्टीचा किती लोकांना किती राग आला असेल, तर त्या निर्मितीपासून पुढच्या 14 वर्षात पोलीस रेकॉर्ड आहे, भारतात 1100 दंगली झाल्या. कशाला म्हणतात 1100? 14 वर्षात 1100 दंगली झाल्या. का? तर हे मंदिरांच्या प्रांगणामध्ये हिंदू एकत्र येतायत म्हणजे आपल्याला काहीतरी धोका आहे असं उगाचच अनेकांना वाटत राहत. आणि हे असे अनेक अडाणी आपल्या बाकी अडाण्यांना भडकवत बसतात. का दुर्दैवाने यांना परमेश्वर सद्बुद्धी देत नाही, काही कळत नाही, की बाबा रे, हिंदू जेव्हा जेव्हा शक्तिमान झाले तेव्हा कोणालाही त्यांनी त्रास दिला नाही. फक्त आक्रमकांनाच त्रास दिला, फक्त आतंकालाच संपवायचा प्रयत्न केला. सामान्य जनजीवनाला कधीही त्यांनी त्रास दिला नाही. तेव्हा सामान्य जनजीवनात काही फरक पडणार नाहीये हिंदू शक्तिमान झाले तर. मात्र सामान्य जनजीवनाला त्रास देणाऱ्या आतंकाला ते नक्की संपवतील. ते सुखाचं राज्य असेल. म्हणजे औरंगजेबाशी हात मिळवणी करू नये, शिवाजी राजांशी आपण हात मिळवणी करावी, ही अक्कल जी आदिलशहाला आली होती, जी कुतुबशहाना आली होती, ती दुर्दैवाने या स्वातंत्र्यानंतरच्या काळामधल्या कित्येक लोकांना का आली नाही. फार भयानक प्रकार आहे. म्हणून मग या सगळ्या प्रकारातून हिंदूंना तीर्थक्षेत्रांना या यावनी प्रभावातून बाजूला काढावं, यासाठी एक प्रचंड मोठी चळवळ उभी करणं आवश्यक आहे. देशव्यापी चळवळ करणं आवश्यक आहे. म्हणून जेव्हा शत्रू अनेक असतात तेव्हा त्यांना संपवण्यासाठी भगवंत गोपाल कृष्णाच्या रूपाने येतात. रामचंद्रांच्या रूपाने येतात तेव्हा एखादा रावण असतो, एखादा अहिरावण महिरावण असतो आणि त्याचेच कोणतरी मारीचुबाहू खरं दूषण असतात. पण जेव्हा अनेक शत्रू अनेक पद्धतीनं सगळ्या समाजाला त्रास देत असतात तेव्हा गोपाळ कृष्णाच्या रूपातच यावं लागतं. आणि म्हणून 1964 साली गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. तो मुहूर्त सुद्धा कसा आहे पहा. आणि विश्व हिंदू परिषद या शब्दामध्ये आपल्या गुरुजींचा शब्द, गुरुजींची सर्व साधू संतांवर असलेली एक अत्यंत आदराची हुकमत, प्रेमाची हुकमत पाहण्यासारखी होती, की प्रचंड आचाराच्या दृष्टीनं कर्मठ असलेली माणसं गुरुजींच्या सांगण्यावरून एका व्यासपीठावर इतक्या संख्येनं एकत्र आली. दुर्दैवाने कसं होतं पूर्वी, की एक एक महंत त्याच्या त्याच्या पद्धतीनं बिचारा लढायचा. पण एकच हेतू असलेले एक 100 महंत एकत्र येऊन त्यांचे सगळे भक्त एकत्र येऊन जो आंदोलन उभं राहायला पाहिजे तसं होत नव्हतं. या सगळ्यांना एकत्र कोण आणणार, यांचा दुवा कोण? यामध्ये
फार मोठं कार्य त्या काळामध्ये झालं की हे सगळे एकत्र आले इतकंच नव्हे तर विश्व हिंदू परिषदेनं असं त्या काळात जाहीर केलं की सगळे लोक असं म्हणायला लागले की या सगळ्या चळवळीत अस्पृश्यांना तुम्ही घेणार का नाही. अस्पृश्य ह्या चळवळीमध्ये आले तर जे सोळं पाळणारे आहेत, जे आचार जेवणा खाण्यापासून ते बसण्याच्या आसनापर्यंत कडक नियम पाळणारे आहेत, यांना ही अस्पृश्य माणसं चालणार का. आणि नसेल तर मग बाकी सगळ्या अस्पृश्यांनी कशाला राम जन्मभूमी या प्रकरणामध्ये जावं, शत्रूच्याच हात मिळवणी करावी. तर अशा विकृत कुठल्याही गोष्टी होऊ नयेत म्हणून विश्व हिंदू परिषदेनं पहिल्यांदाच जाहीर केलं की हिंदू धर्म, आता विश्व हिंदू परिषदेची भूमिका अशी आहे की हिंदूंमध्ये कोणी अस्पृश्य नाहीच आहे. हिंदूंमध्ये कोणीही अस्पृश्य नाही. समजा आम्ही कुठले काही प्रमाणात काही ठिकाणी अस्पृश्यता पाळली जात असेल तर ती पूर्वीचा थोडा वेडेपणा आहे असं समजून आम्ही ती आदरपूर्वक सोडून देऊ आणि सारे एकत्र येऊन काम करू, असा ठराव झाल्यानंतर सुद्धा त्या व्यासपीठावर असलेल्या हजारो महंतांपैकी कुणीही महंत उठून गेले नाहीत. केवढा मोठा बदल होता हिंदुस्थानमध्ये हा, की आम्ही अस्पृश्यांचे नुसते स्वयंसेवकच नव्हे, आता त्यांना खरं अस्पृश्य म्हणणंच वेडेपणा आहे, तो हा शब्दच टाकून द्या, पण त्यांच्या नेतृत्वातले नव्हे त्यांच्यातले विश्वस्त आम्ही इथे घेऊ, त्यांच्या बरोबर सहभोजन होतील. आणि म्हणून त्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल की प्रचंड मोठी विशाल हिंदू संमेलनं झाली होती. कारण आता भारतातल्या वेगवेगळ्या मठ मंदिरातल्या आखाड्यातले सगळे एकत्र झाल्यामुळे आणि ही विशाल हिंदू संमेलनं फक्त उत्तरेत नाही झाली, काही केरळला झाली आहेत, काही कर्नाटकात झाली आहेत, काही आंध्रामध्ये झाली आहेत, काही बाबा बाबा बाबा. आणि त्या काळातली वर्तमानपत्र सांगतील त्या काळामध्ये तिथे 5-5 लाखाची उपस्थिती निर्माण झाली. मोठ्या शोभायात्रा निघाल्या, सहभोजन झाली, संत समागम झाले, एकात्मता यज्ञ झाले, एकात्मता यात्रा झाल्या. विश्व हिंदू परिषदेचा हा पुढचा कालखंड खूपसा आपल्याला माहिती आहे. मी तोचा धावता आढावा घेतो याचं कारण इंग्रजांच्या पूर्वीच्या कालखंडाबद्दल इतकी माहिती नाही, म्हणून मी त्यांच्यातली थोडी विस्ताराने तुम्हाला जास्त माहिती दिली. पण हे पुष्कळसं आपल्या एक 60-70 वर्षाचा जो कोणी गृहस्थ असेल तर या सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे, हे सगळं पाहिलेलं आहे. आणि ज्यांनी अनुभवलंय, ज्यांनी पाहिलंय ते आज चांगले प्रवक्ते आहेत. त्यांनी हे खरं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा की त्यांनी जी ही सगळी संमेलनं व त्याच्यात ते उपस्थित राहिले असतील तर तो काय माहोल असेल सांगा सगळ्यांना. त्याची चित्र पण आहेत, त्याची व्हिडिओ शूटिंग्स आहेत, जरूर ते सुद्धा पसरवायला पाहिजे. एकात्मता यात्रा तर खूप छान निघाल्या होत्या तेव्हा. 3 यात्रा निघाल्या. एक आठवण देतो तुम्हाला, आणि ह्या आठवण याच्यासाठी देतो की या तीर्थक्षेत्रांच्या मुक्तीसाठी, मुद्दाम ऐका, या एकात्मता यात्रा होत्या त्या फक्त अयोध्येच्या मुक्ती इतक्याच विषयावर नव्हत्या. जी सगळी संत संमेलनं झाली या संत संमेलनामध्ये सारी तीर्थक्षेत्र म्हणजे जी तीर्थक्षेत्र यवनांच्या प्रभावाखाली आहेत ती तीर्थक्षेत्र. यवनांच्या म्हणजे फक्त मुसलमानांच्या नाही, गोव्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत किंवा केरळमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या हिंदू मंदिरांवरती ख्रिश्चनांचाही प्रभाव आलाय आणि त्याने सुद्धा आपली मंदिरं लुबाडली आहेत किंवा लुटली आहेत. तेव्हा हिंदू व्यतिरिक्तच्या शक्तींच्या हातामध्ये जी म्हणून आमची तीर्थस्थानं गेली आहेत ती हिंदूंना परत मिळावीत असा सर्व देशात्मक ठराव प्रत्येक या संत संमेलनामध्ये मांडला गेलेला आहे. आणि म्हणून ही सगळी तीर्थक्षेत्र मुक्त होतील या इच्छेनं त्याच्यात मध्ये ठळक 3 नावं जास्त घेतली गेली की राम, कृष्ण आणि काशी विश्वेश्वर. पण अजेंडा मुद्दाम आपल्या सांगण्याची गोष्ट अशी आहे की नाहीतर मग काही लोक असे म्हणतील की देवीचे उपासक म्हणतील मग जाऊ दे, काय राम कृष्णासाठीच चाललं होतं, मग देवीच्या उपासकांनी कशाला या आंदोलनामध्ये जायचं. ते तसं नाहीये. देवीची सुद्धा जी स्थानं, 21 शक्तीपीठांमधली सुद्धा जी स्थानं जी यवनांच्या शक्तीने प्रभावित आहेत, हे सगळी परकीय शक्ती त्यातली बाजूला करणं, त्यांचे प्रभाव बाजूला करणं, हे ठराव त्यावेळेला झाले होते. म्हणून सगळ्या भक्तांनी म्हणजे आपल्या हिंदू धर्मातल्या विविध देवतांच्या सगळ्या उपासकांनी या एकात्मता यात्रेचं स्वागत केलं होतं. 3 यात्रा निघाल्या. पहिली यात्रा होती ती हरिद्वार ते कन्याकुमारी होती. दुसरी यात्रा होती ती गंगासागर ते सोमनाथ अशी होती. आणि तिसरी यात्रा तर आपण नेपाळ मधनं सुरू केली होती, पशुपतीनाथ ते रामेश्वरम अशी यात्रा झाली आहे.
आणि या सगळ्या यात्रेमध्ये त्याच्या जलकुंभ होते, अनेक मूर्ती ठेवल्या होत्या, प्रचंड मोठे रथ घेतले होते. रोज ते रथ 100 किलोमीटर प्रवास करत होते. दर 25 किलोमीटरला थांबत होते. त्यांची का भव्य स्वागत व्हायची. बाबा बाबा बाबा. आणि एवढ्या प्रमाणावरती सगळा भारतातला हिंदू समाज एकत्र जो झाला, पुन्हा एकदा लक्षात घ्या, तो कुठल्याही कोणाच्याही द्वेषापोटी नाही जन्माला आला. जे आमचं उपासनेचं, जे आमचं धर्माचं आहे, तेवढं आम्हाला परत द्यायला काय त्रास आहे? आणि माणसं, मग रामाचं प्रकरण आलं की सारखं तेच सांगत होती. राम इथेच जन्माला आले होते कशावरनं? आम्ही तुम्हाला हो का म्हणायचं? का म्हणायचं म्हणजे? आम्ही तुमच्या गोष्टीला हो म्हणतो का नाही? मग एक मानसिक उदारता म्हणून तुम्ही हा नियम ठेवायला काय हरकत आहे? तुम्ही म्हटलात हे हजरत बाल आहे. लोक म्हणतात का हे सिद्ध करा वगैरे? नाही. तुम्ही म्हटलात ना हा हजरत बाल आहे. मान्य आहे ना मग. ते ते उपासना केंद्र निर्धोक आहे का नाही? जेव्हा गोव्यामध्ये तुम्ही सांगता की हे सेंट झेवियरचं आम्ही इथे प्रेत ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती ही सगळी मदार आहे. मग हे सेंट झेवियरचंच कशावरनं आहे? मग ते खोदून बघूया खाली आणि बघू पुरावा. सेंट झेवियरचं एखादं काय पत्र सापडतंय का? कोण अविश्वास दाखवतंय का? मग सेंट झेवियरच्या चर्चवरती जर कोणी अविश्वास दाखवत नाही, हजरत बालवर जर कोणी अविश्वास दाखवत नाही, तर इथे राम बरं अशी काय अयोध्येमध्ये 50 ठिकाणं लोक सांगतायत का की इथं राम आले, इथं राम आले, इथं एक राम जन्मभूमी सांगतायत. त्याच्यात तुम्ही कागदपत्र मागणार, त्याला तुम्ही पुरावे मागणार आणि मग तुम्ही या भारताचे नागरिक आहात याच्यासाठी कागदपत्र सादर करा आणि पुरावा सादर करा म्हटलं, मग राग काय येतो? मग कशासाठी रागवलात? जर आपली या देशातली उपस्थिती सिद्ध करण्यासाठी आपण दुसऱ्याला मागताना कागदपत्र मागितली, मग आपल्याला कागदपत्र मागितल्यानंतर मग टाळकं का फिरलं? कशासाठी फिरलं? यासाठी प्रशासनाचं कौतुकच केलं पाहिजे. रामाचा न्याय असा आहे, देवाचा न्याय असा आहे. तुम्ही देवाला कागदपत्र मागितलीत, ज्यांनी ज्यांनी मागितली त्या सगळ्या हरामखोरांची आता कागदपत्र उघडी केल्या यायला लागली. मग तुझी कागदपत्र काढतो बाहेर. ही काय पद्धत आहे वागायची? जेव्हा एक भाऊ दुसऱ्या भावाच्या श्रद्धास्थानाचा आदर ठेवतो, तेव्हा हे भावाचं बंधुभाव म्हणून कर्तव्य आहे की तुम्ही त्यांच्या श्रद्धाचा आदर ठेवला पाहिजे. नाही ठेवला गेला दुर्दैवाने. आणि जर पुन्हा एकदा झुंडशाहीनच हा प्रकार जर त्रासदायक होणार असेल, तर या झुंडशाहीला सुद्धा आपल्या हनुमंताच्या शक्तीचं प्रचंड मोठं एक संरक्षक भिंतीसारखं काम उभं राहिलं पाहिजे. म्हणून 1984 ला बजरंग दलाची ही स्थापना झाली, ज्यामधले विनय कटियारजी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आणि त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण देशभर या बजरंगींची एक प्रचंड मोठी फौज उभी केली. आणि यावेळेला मात्र राम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती या नावाची एक समिती स्थापन झाली आहे. या नंतरच्या कालखंडामध्ये राम जानकी रथयात्रा खूप मोठ्या निघाल्या आणि तालाखोल आंदोलन सुरू झालं की ती जागा अजूनही कुलपत होती. काय मौज आहे की औरंगजेबानी कुलपाट ठेवली, अकबरांनी कुलपाट ठेवली, इथपर्यंत ठीक आहे. पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुद्धा ते कुलूप काढायचं, नंतर पुजारी आत जाणार, पूजा करून बाहेर येणार आणि पुन्हा एकदा आम्ही कुलूप घालायचं आणि त्या कुलपाच्या दाराच्या बाहेर उभं राहून लोकांनी त्या रामाच्या छोट्याशा मूर्तीचं दर्शन घ्यायचं. अरे रामाचा वनवास थांबायचा कधी? संपायचा कधी? आणि म्हणून आपल्याला आठवत असेल 1984 ला अयोध्येमध्ये जे सगळं संमेलन झालं, इथेही पुन्हा 84च्या संमेलनामध्ये सुद्धा फक्त अयोध्येची मागणी झाली नाही. सर्व संत महंतांनी एकत्र येऊन, त्यांच्या सगळ्या भक्तांनी एकत्र येऊन, सगळ्या त्यातल्या राजकीय नेत्यांनी सुद्धा एकत्र येऊन, या सगळ्या विचारसरणीचे जे राजकीय नेते होते ते नेतृत्वही एकत्र आलं आणि त्यांनी सर्व तीर्थक्षेत्रांचं म्हणजे काशी मथुरा सुद्धा याच्यामध्ये घेतलं. पण 84 सालचा आपल्याला इतिहास थोडासा माहिती आहे की ज्यामध्ये ज्या कालखंडात पंतप्रधानपदी असलेल्या इंदिराजींचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांच्यावरती विचित्र भ्याड हल्ला झाला आणि ज्या योगे त्याच्या लाटेवरती आरूढ होऊन पुढे राजीव गांधीजी पंतप्रधान पदावरती आले. मात्र राजीव गांधींनी एक काम निश्चित केलं की कुलपात जे ते वास्तू होती तो विषय राहिला नाही. कुलप उघडण्याचा कोर्टाकडून आदेश त्या ठिकाणी आणला. पण पुन्हा एकदा ऐका, राजीव गांधींनी जेव्हा कुलप उघडायचा आदेश कोर्टाने करावा असा समन्वय करायचा प्रयत्न केला, तो दिवस अख्ख्या भारतामध्ये काळा दिवस म्हणून पाळला गेला मुसलमानांच्याकडून. म्हणजे कोर्टाने म्हटलं तरी ते अमान्य करायचं असा बहुतांशी लोकांचा त्यावेळेला आग्रह झाला. आणि त्यावेळेला बाबरी ऍक्शन समिती नावाची समिती स्थापन झाली. शहाबानो प्रकरणात तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे.
की संविधानाचा सन्मान केला पाहिजे. अलीकडे ते ओबीसी सुद्धा सारखे जे बडबड करत असतात की संविधानाचा सन्मान केला पाहिजे, संविधानाचा सन्मान केला पाहिजे. अहो पण संविधानाचा सन्मान करून त्या संविधानाप्रमाणे भारतीय कोर्टाने जेव्हा शहाबानोला पोटगी दिली पाहिजे हे प्रकरण केलं, तेव्हा देशभर दंगे करून आणि आंदोलनं करून ते तुम्ही नाकारलत ना. तेव्हा कुठे संविधानाचा सन्मानाचा विषय होता. पण दुर्दैवाने आज आपल्या कॉलेजमधल्या इतिहासाचे प्राध्यापक सुद्धा हे विषय विचारात घेत नाहीत हो. आपल्या विद्यार्थ्यांशी या विषयावर चर्चाच करत नाहीत. आणि त्यामुळे ह्या विचारांचं मंथन वेळच्या वेळी होणं खूप आवश्यक आहे. 86 साली काय झालं होतं अरे 25-30 वर्षापूर्वीचे तर इतिहास आठवा. ठीक आहे, 100 वर्षापूर्वीचं, 300 वर्षापूर्वीचं तुम्हाला नाही आठवलं, आपण मान्य करू. पण या काळातले तर आपल्याला इतिहास माहित पाहिजे. जेव्हा शहाबानो प्रकरण झालं, कोर्टाचेही आदेश आम्ही पाळणार नाही असं दंगेखोर म्हणाले, तेव्हा तर देशभर एवढं तंग वातावरण होतं की 87 साली प्रजासत्ताक दिनावर सुद्धा बहिष्कार घालण्याची भाषा चाललेली होती. तेव्हा 86-87 हे साल किती भयानक होतं आपण कल्पना करू शकता. तरी सुद्धा त्यावर मात करून रामभक्तांनी काय काय केलं ऐका. 87 साली आपण पुन्हा सद्भावना यात्रा प्रचंड मोठ्या प्रमाणावर काढल्या. 200 यात्रा भारतात निघाल्या आणि या सद्भावना यात्रांच्या मध्ये आपली महाराष्ट्राची एक नामदेव दिंडी सुद्धा होती बरं का. आणि त्या नामदेव दिंडीमध्ये सगळे एकत्र आले होते. वारकरी सगळे संत तर त्या ठिकाणी होतेच, पण महानुभाव त्या बरोबर एकत्र आलेले, त्याच्याबरोबर नारदीय कीर्तनकार एकत्र आलेले, रामदासी त्याच्यामध्ये एकत्र आलेले, त्याच्याबरोबर तुकडोजी महाराजांचे भक्त, गाडगे बाबांचे भक्त, म्हणजे अशी सुंदर नामदेव दिंडी. त्यावेळेला मुद्दाम नाव नामदेवांचं होतं, कारण महाराष्ट्रातून उत्तरेकडे पहिली गेलेली दिंडी मराठी लोकांची नामदेवांच्याच नावे आहे. अशा सगळ्या सद्भावना यात्रा चालू असताना ज्या त्या काळातल्या मुस्लिमांच्या सभा झाल्या, त्याच्यामध्ये भयंकर भडकाऊ भाषणं चालायची. पण या भडकाऊ भाषणाकडे आणि त्यांच्या सगळ्या कार्याकडे सातत्याने दुर्दैवाने काँग्रेसच्या सत्तेनं, काँग्रेसच्या अधिकाऱ्यांनी कोर्टानं आदेश देऊन त्यांच्याकडे कानाडोळा करायचाच निर्णय पूर्वापार घेतला. त्याला पर्याय नाही. पण यानंतरचा थोडासा काळ सांगतो. आपल्याला तो माहित पाहिजे ह्या दिवसाच्या निमित्तानं म्हणून. त्याच्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती रामायण संमेलन झाली आणि लंडनमध्ये विराट हिंदू संमेलन झालं. त्याच्यात पहिलं शिलापूजन झालंय लंडनमध्ये. आणि मग मात्र भारतात गावोगाव शिलापूजन झाली. त्या शिलापूजनाची यात्रा झाली. यामधली जी 5-6 नावं आपल्या सगळ्यांना खूप प्रसिद्ध माहिती आहेत की अशोकजी सिंघल होते त्यावेळेला, विनयजी कटियार बजरंग दलाकडून, प्रचार सभेमध्ये प्रचंड मोठं कार्य करणाऱ्या ऋतुंबरा देवी, उमा भारती, विजयाराजे शिंदे त्याच्यामध्ये होत्या, आपले शेषाद्री साहेब त्याच्यामध्ये होते, त्याचबरोबर बिहारचे कामेश्वर चौपाल त्याच्यामध्ये होते. या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्या काळामध्ये खूप मोठं आंदोलन उभं केलं की 10 नोव्हेंबरला अयोध्येमध्ये शिलान्यास होणार. 89 साल आम्ही सांगतोय, ते 88-89 साल. तेव्हा प्रचंड अयोध्येमध्ये लष्कर आणलं होतं त्या काळामध्ये, तर हे होऊ नाहीये म्हणून. पण तरी सुद्धा लोकांच्या जनमानसाचा रेटा आणि एकूण सगळे चांगले पुरावे लक्षात घेता त्यावेळेला प्रशासनाने, हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की हा शिलान्यास होऊ दे. आणि प्रबोधिनी एकादशीच्या मुहूर्तावर तेव्हा 10 नोव्हेंबरला हा शिलान्यास झाला होता. पण तरी सुद्धा मंदिर निर्माण कार्याला पुढे गती नाही मिळू शकली. आणि ह्या पुढच्या कालखंडामध्ये तिथे जे मुख्यमंत्री मिळाले, ज्यांचं नाव मुलायम सिंग यादव असं होतं, आणि जे हिंदूंच्या बाबतीत सातत्याने कठोर आणि हिंदूंच्या शत्रू असतील त्यांच्या समोर मुलायम, अशा पद्धतीचं त्यांचं सगळं प्रकरण असल्या कारणामुळे संघाला किंवा रामभक्तांना सातत्याने छळणूक करायची, यासाठी ते प्रचंड कार्यरत होते. दुर्दैव आहे आपले तर. यादव म्हणजे गोपालकृष्णांच्याच कुळातलं आडनाव त्यांचं होतं, पण दुर्दैवाने हिंदू विरोधी कारवायांच्या मध्ये फार सहभागी होते. 90 साली एक फार महत्वाचं सांगतो आपल्याला. 90 साली पुढे हरिद्वारला जे संत संमेलन झालं ना, त्याच्यामध्ये आता तीर्थक्षेत्रांच्या मुक्ततेची तर मागणी झालीच, पण समान नागरी कायद्याची मागणी झाली. समान नागरी कायद्याच्या मागणीमध्ये म्हणजे 90 साली ही पहिली मागणी संत संमेलनात झाली आहे. समान नागरी कायद्याच्या मागणीमध्ये फक्त लोकसंख्या इतकाच विषय नव्हता, तर धर्म मंदिरांच्या बद्दलचाही विषय होता की जर तुम्ही पहाटे 6च्या आधी कुठल्याही धर्म मंदिराला भूपाळी किंवा आरती वाजवू देत नसाल, तर पहाटे 6च्या आधी
बांगला कशी परवानगी दिली जाते? जर तुम्ही मंदिरांमध्ये उपस्थिती द्यायची नाही असं करू शकत असाल किंवा तिथल्या आरतीसाठी कोणी जायचं नाही असं करू शकत असाल, तर मग इतर सगळ्या मंदिरांना ती नियम नको का लावायला? याही दृष्टीने समान नागरी कायदा हा विषय आहे. तुम्ही अ, विमानतळावरती किंवा आगगाडीच्या प्लॅटफॉर्मवरती असं सामूहिक प्रार्थना करायला परवानगी फक्त एकाच लोकांना तुम्ही का देणार? बाकीचे करायला लागले तर मग दंगे का उसळवणार तुम्ही? या दृष्टीनं संपूर्ण समान नागरी कायद्याची मागणी 90 सालच्या हरिद्वारच्या संत संमेलनामध्ये झाली आणि तेव्हा घोषणा केली होती, सौगंध राम की खाते है, हम मंदिर वही बनाएंगे. मंदिर निर्मितीच्या साहित्याचं सुद्धा निर्माण सुरू झालं. नंतर अडवाणी साहेबांनी आपल्या रथयात्रा काढली होती. त्या रथयात्रेमध्ये घोषणा अशी होती, अयोध्या तो झाकी है, बाकी काशी मथुरा बाकी है, वगैरे वगैरे. ही रथयात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली तेव्हा मलाही आठवतंय. आपल्या सगळ्यांना, आपल्या आपल्या वयाच्या सगळ्या लोकांना ते आठवत असेल, की मुंबईमध्ये ती रथयात्रा आली होती. आपले मुंडे साहेब होते, महाजन साहेब होते. बाळासाहेब ठाकरेंनी ते इतकं जबरदस्त त्याचं कौतुक केलं होतं, अभिनंदन केलं होतं. या सगळ्यामध्ये राजस्थान, जयपूर, जोधपूर सगळीकडे ती यात्रा फिरली. पण मग अडवाणी साहेबांना नंतर अटक केलं गेलं आणि सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएंगे, या अशा घोषणा तिथे दिल्या जात आहेत. म्हणून हे भडकाऊ आहे सगळं. म्हणून अडवाणींना अटक व्हायला पाहिजे. अशी कल्पना करून अडवाणींना अटक केली गेली. पण त्याच्यानंतरचा काळ बघा. नंतर हजरत साहेबांचा जन्मदिन होता मुंबईला. त्याची मिरवणूक निघाली मुंबईमध्ये. त्याला प्रमुख पाहुणे मुलायमसिंग यादवांना बोलवलं होतं. ते तिथे होते आणि त्या मिरवणुकीत कोणत्या घोषणा दिल्या गेल्या? त्या मिरवणुकीत याच्यापेक्षा भयानक घोषणा होत्या, पण त्याच्यावरती एफ-आय-आर सुद्धा कोणी दाखल करायचा उपद्व्याप केला नाही. काय घोषणा होत्या? बाबरी तो क्या देंगे, सोमनाथ भी ले लेंगे. हे पोलीस रेकॉर्ड आहे. हे आपळेबुवांनी काही शोध लावलेले नाहीत. काय घोषणा दिल्या होत्या मुंबईमध्ये तेव्हा? जो अयोध्या जाएंगे, लौट के नहीं आएंगे. जो अयोध्या मांगोगे हिंदुस्तान, उसे भेजेंगे कब्रिस्तान. या तऱ्हेच्या घोषणा जिथे दिल्या गेल्या, या समारंभाचे प्रमुख पाहुणे मुलायमसिंग यादव होते. आणि असल्या कुठल्याही गोष्टीवरती कारवाई हा विषय झाला नाही आणि उलट रामभक्तांवर कारवाई करण्यासाठी मुलायमसिंगजींनी प्रचंड मोठा प्रयत्न केला. अयोध्येमध्ये जवळजवळ लष्कर बोलवलं. विश्व हिंदू परिषदेने जेव्हा जाहीर केलं होतं की 30 ऑक्टोबर 90 ला पुन्हा एकदा प्रचंड मोठा प्रयत्न होणार, यासाठी जवळजवळ 30 ऑक्टोबरच्या अलीकडचा महिनाभर अयोध्येकडे येणारं वाहतूक बंद करून टाकली होती. लष्कर अख्खं उत्तर प्रदेशात तैनात होतं. पण 30 ऑक्टोबरचा दिवस 90 सालचा अनेकांना तो आठवत असेल, की जेव्हा सकाळी 9:45चा मुहूर्त होता, आपण शिलान्यास करायचा म्हणून ठरला होता. अशा वेळेला तिथल्या मणिराम छावणीमध्ये अशोकजी सिंघल येऊन राहिले होते. या स्वतः अशोकजी 10 जणांना घेऊन फक्त मणिराम छावणीतनं बाहेर पडले आणि त्याच्यानंतर अयोध्येमध्ये जवळजवळ लक्षावधी रामभक्तांचा समुदाय अचानक कुठून प्रगट झाला कळलाच नाही. कारण तेव्हा ते मुलायम सिंगांना कळलं, की आपण 30 दिवसच आधी वाहतूक बंद केली आहे. पण हा ठराव पास झालाय, हा जवळजवळ 6 महिने आधी ठराव पास झालाय. बरं असं काही होणार, रामभक्तांना कल्पना आहे. म्हणून महिनाभर आधीच अनेकांनी येऊन अयोध्येमध्ये वस्ती केली होती. अर्थात त्या कालखंडाच्या आसपास त्या महिन्यात ज्या लॉऱ्या आल्या, त्या रामभक्तांना एकत्र करून कुठेतरी दूर नेऊन सोडणं, त्यांना परत नेऊन पाठवणं, हे उपद्व्याप त्यांनी केले. पण अयोध्येमध्ये जेव्हा एकदम लक्षावधी रामभक्त उभे राहिले आणि मग मात्र प्रचंड लाठीचार्ज, प्रचंड गोळीबार, या सगळ्या दंग्या धोप्यामध्ये काही जणांनी त्या घुमटावरती चढून सुद्धा भगवा झेंडा लावायचा प्रयत्न केला. पण तेव्हा लष्कर सुद्धा दुर्दैवाने पराधीन होतं. लष्कराची ही इच्छा होती असं नाही म्हणता येणार, पोलिसांची इच्छा नव्हती. पण ते मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या आज्ञेला बांधलेले होते. म्हणून दुर्दैवाने किती क्रूरपणे त्या ठिकाणी कार्य व्हावं. तर रामभक्तांच्या रक्ताने शरीर लाल झाली होती. इतकंच नाही, तर तो दंगा सुरू झाल्यानंतर लाठीचार्ज किंवा अश्रुधुराच्या नळकांडी फुटल्यानंतर बरीचशी गर्दी पांगली होती. पण हे रामभक्त ज्या घराघरांमध्ये लपले, ज्या घराघरांमध्ये येऊन थांबले, ज्या घराघरांनी त्यांना आश्रय दिले, त्या घराघरातून ओढून काढून आपल्या अनेक रामभक्तांना गोळ्या घालून मारल्या. यामध्ये कोठारी बंधूंचं बलिदान आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जे कोठारी बंधू 2 तरुण मुलं होती आणि म्हातारे आई-वडील पण आले होते.
या कोठारी बंधूंना जेव्हा घरातनं बाहेर काढून गोळ्या घालून मारलं गेलं, जेव्हा त्यांचा अंत्यविधी केला गेला शरयूच्या किनारी, तेव्हा त्यांचे म्हातारे आईवडील सुद्धा म्हटले होते, यामुळे आम्ही कारसेवा थांबवणार नाही आहोत, परत पूर्ण ताकदीनिशी येऊ आणि या सगळ्याचा सूड घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी त्या आई वडिलांची त्या काळातली भावना होती. आणि रामभक्तांच्या प्रेतांना दगड बांधून ते शरयूत टाकले गेले. नंतरच्या काळात त्या आत पाण्यात पडलेल्या सडलेल्या प्रेताचे तुटलेले अवयव नंतर कित्येक काळ शरयूमध्ये वाहत असलेले लोकांनी पाहिलेत. इतक्या प्रचंड संख्येनं अनेक रामभक्तांनी त्यावेळेला बलिदान दिलंय. पण काळ कसा पुढे जातो तो पाहण्यासारखा आहे. 90 साली एवढा भयानक प्रकार झाला, पण 2 वर्षामध्ये पुन्हा एकदा भारताचं सगळं प्रकरण ढवळलं गेलं. कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले आणि 92च्या कारसेवेमध्ये मात्र प्रचंड संख्येनं रामभक्त त्या ठिकाणी जाऊन बाबरी ढाचा 6 डिसेंबरला समूळ जमीनदोस्त केला गेला. एक तात्पुरतं का होईना त्या ठिकाणी रामललाचं मंदिर उभं राहिलं. सगळ्यांनी अत्यंत मनोभावे त्या ठिकाणी पूजा केली. आणि हा 92ला झालेला प्रकार सुद्धा लगेच काही रामभक्तांना विजय मिळवून देऊ शकला नाही. रामचंद्रांचा वनवास नेहमी 14 या संख्येनं संपतो, असा रामायणापासून आपल्याकडे उल्लेख असल्यामुळे हा त्यांचा वनवास संपायला सुद्धा 2014 उजाडावी लागली. 2014ला मोठ्या निवडणुकीमध्ये पुन्हा बीजेपी मोठ्या संख्येनं दिल्लीमध्ये आले. पण तरी सुद्धा या पहिल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये याची नेटवर्क चालू होतं, पायाभरणी चालू होती, अजून निर्णयापर्यंत होत नव्हतं. पण नक्की काहीतरी चांगल्या दिशेकडे पावलं पडतायत याचा भारतीय सगळ्या सज्जनांना विश्वास होता. आणि म्हणून पुन्हा एकदा 19च्या निवडणुकीमध्ये बहुमताने जेव्हा सरकार निवडून आलं, त्याच्यानंतर मात्र 9 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला. आणि आता पुन्हा एकदा 5 ऑगस्टला आपण तो भाग्याचा दिवस पाहिला. हे भाग्य आपलं केवढं मोठं आहे. 5 ऑगस्ट हा दिवस आपण आपल्या मुलांना आणि त्याचे फोटो आपल्या घरामध्ये आपण लावून ठेवायला पाहिजेत. का सांगू? की देशाचा नेता राम जन्मभूमीच्या त्या ठिकाणी जाऊन रामलला समोर साष्टांग नमस्कार घालतो आहे आणि त्याचा शिलान्यास भूमिपूजन करतो आहे. हे दृश्य बघायचं भाग्य 500 वर्षामध्ये जेवढे सगळे राजे झाले, जेवढे सगळे सैनिक झाले, जेवढे सगळे त्यांचे समर्थक झाले, जेवढे मंत्री झाले, जेवढे रामभक्त झाले, जेवढ्यांनी बलिदान दिली त्यांची सगळ्यांची कुटुंबीय, जेवढे राजकीय नेते झाले त्यांची सगळ्यांची कुटुंबीय, या कोणाला भाग्य लाभलं नाही. जे भाग्य शिवछत्रपतींना लाभलं नाही, शंभूराजांना लाभलं नाही, बाजीराव पेशव्यांना लाभलं नाही, टिळकांना लाभलं नाही, दुर्दैवाने आंबेडकरांना जे भाग्य लाभलं नाही, इतका मंगल दिन बघण्याचं ते भाग्य तुमच्या आमच्या पिढीला लाभलं. पण महाराज, आपला विषय इथपर्यंतच नाहीये. आता चिंता इतकीच आहे, राम मंदिर काल, आज आणि उद्या. राम मंदिराचं फक्त शिलापूजनच झालंय, हा काल झाला. आज काय आहे? आज आपण थोडं फेसबुक, ट्विटर बघा, तर ट्विटरवरती अरे काय तुम्हाला बांधायचं ते बांधा मंदिर, नंतर पुन्हा आम्ही ते पाडूनच टाकू, अशा तऱ्हेच्या घोषणा छोट्या छोट्या शाळांच्या पासून छोट्या छोट्या उपासना केंद्रांपर्यंत भारतभर सुरू आहेत. त्यांचे सगळे धर्मगुरू आपल्या सगळ्या लोकांपर्यंत निरोप पाठवतायत. हा आज आहे. या सगळ्याला पुरून उरून सुद्धा राम मंदिर उभं राहणार यात संशय नाही. पण उद्या राम मंदिराचं काय? हे टिकवायचं कोणी? हे टिकवायचं कसं? कारण आज काही प्रमाणात कणखर सरकार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तेव्हा हे सरकार कसं बरं, पुन्हा एकदा ते दिल्लीत सरकार कणखर आहे, अनेक प्रांतांमधलं सरकार तसं अजूनही बोटचेप आहे, घाबरट आहे, किंबहुना पक्षपाती आहे असं आपण म्हणू. अशा वेळेला दिल्लीतलं सरकार दणकट राहिलं, त्यामुळे चीनवरचा अटॅक व्यवस्थित झाला, पाकमध्ये सर्जिकल स्ट्राईक करता आला. पण उद्याचा प्रश्न असा आहे की पाकिस्तान भारताच्या सीमेपलीकडे नाहीये, इंग्लंड भारताच्या सीमेपलीकडे नाहीये, तर भारतातल्या प्रत्येक गावामध्ये एक शत्रुव्याप्त पाकिस्तान आहे, एक शत्रुव्याप्त ख्रिश्चनांची जागा आहे,
एक शत्रुव्याप्त पोर्तुगीजांची जागा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे सण उत्सव साजरे करू शकत नाही. आणि त्याही पेक्षा त्या सगळ्यांच्या बाबतीत तोंड गप्प केलेले हे अनेक कॉमेडियन्स आणि अनेक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने ढुंगणं पिटणारे हे हरामखोर आमच्या मनातल्या रामाला मारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समोर मुद्दाम आपल्या देवाधर्माची टिंगली करून त्यांची नाटकं आणि सिनेमे मोठे करतायत आणि कॉमेडी शो चालवतायत. एवढ्या सगळ्या शत्रूंच्या बरोबर तुम्हा आम्हाला उद्या संघर्ष करून विजयी व्हायचंय नव्हे, विजयी राहायचंय. यासाठी हनुमंताचे गुण तुम्हा आम्हाला आमच्या अंगामध्ये बाणवले पाहिजेत. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वा नर यूथ मुख्यम. हा यूथ शब्द दोन्ही अर्थाने घ्यायला हरकत नाही बरं का. म्हणजे मराठी आणि इंग्रजी. यूथ म्हणजे संघटन, हे बरोबर आहे, आणि यूथ म्हणजे तारुण्य, हा इंग्रजी अर्थ सुद्धा घ्यायला हरकत नाही. अशा रामभक्तीचं, आपल्या भारतीय संस्कृतीच्या भक्तीचं व्रत ज्यांच्या मनामध्ये आहे, अशा लक्षावधी कोट्यावधी तरुणांनी एकमेकांशी संपर्कामध्ये राहून एकमेकांच्या कार्याला सातत्याने पाठबळ देऊन या सगळ्या भारत विरोधी शत्रूंना, जे आपल्या आता चौकात शेजारी शेजारी येऊन स्थानापन्न झाले आहेत, हे विस्फोटाची वाट पाहतायत. या सगळ्या विस्फोटातून आपल्या धर्मसंस्कृतीला कसं वाचवायचं, हा उद्याचा खूप मोठा प्रश्न आहे. रामचंद्राची कृपा अशी आहे की कठोर परीक्षा 500 वर्षाची दिल्यानंतर त्यांनी इतकं चांगलं आपल्याला भविष्य दाखवलंय, वर्तमान दिसलंय. तर याच्यानंतरचं उज्ज्वल भविष्य घडवणं निश्चितपणे तुमच्या आमच्या हाती आहे. आपण सारे गणेश भक्त, नवरात्रामध्ये एकत्र येणारे आपण सगळे देवीचे भक्त, गोकुळाष्टमीच्या निमित्तानं आपण सगळे येणारे गोपाल कृष्णांचे भक्त, हे सगळे उपासक असेच एकत्र राहूया. एकमेकांच्या बद्दलची जाती भेदाची सगळी उपासना भेदाची सगळी भांडणं किलमिश बाजूला करूया. अस्पृश्य हा विषय डोक्यातनं काढून टाकूया. आणि या पुढच्या संघर्षाला, जो आपल्या अस्तित्वाचा फार भयानक संघर्ष आहे, की आता अयोध्या उभी राहते म्हटल्यानंतर काशी मथुरा त्याच्या क्रम येणार, पुढे समान नागरी कायद्याचा विषय येणार, आणि समान नागरी कायदा इथपर्यंत एकदा सरकार येऊन पोचलं की दंग्यांचं प्रमाण, विरोधाचं प्रमाण हे पराकोटीला पोचलेलं असेल. आणि आपल्याला ते सरळ डोळ्यासमोर दिसतंय. असं असताना सुद्धा जर आपण तरुण लोकांनी व्यायाम करण्यामध्ये कुचराई केली तर हा राष्ट्रद्रोह होणार आहे. जर आपण लाठीकाठीमध्ये सुद्धा आता प्रचंड प्रमाणावर प्रवीण असलेल्या आणि राम भक्तीमध्ये लीन असलेल्या, राम उपासना करणाऱ्या उपासकांची संख्या वाढली पाहिजे. भले तुम्ही शाखेतच गेलं पाहिजे असं नाही, विश्व हिंदू परिषदेतच गेलं पाहिजे असं नाही. अरे तुम्ही गौतम बुद्धांचे अनुयायी असून सुद्धा रामावरती प्रेम करू शकता, तुम्ही जैनांचे अनुयायी असून सुद्धा रामावर प्रेम करू शकता. पण हा विषय फक्त रामांचा चाललेला नाही, भारतातल्या सर्व तीर्थक्षेत्रांना, भारतातल्या सर्व सज्जनांना नव्हे नव्हे, जगातल्या सर्व सज्जनांना जो आतंकापासून त्रास आहे, त्या त्रासातून सज्जनांना सोडवण्याचं हे महाअभियान आहे. एका छोट्याशा गोष्टीनं स्वीडन सारख्या शहरात, पाश्चात्य देशामध्ये सुद्धा काय भयानक दंगेधोपे झालेत, आपण कल्पना करा. आणि आपण बरे असताना हे दुःखाचे संकटाचे दिवस विसरू देऊ नका आपल्या पोरांना. त्या दंग्यातली चित्र दाखवत राहा. त्या दंग्यातल्या हल्ल्यामध्ये जसे बायकांच्या अंगावरचे कपडे फाडलेले किंवा त्या ठिकाणी पोलिसांवर झालेले लाठीहार, स्त्री पोलिसांचे अब्रू लुटण्याचे प्रयत्न झाले, त्या सगळ्याच्या स्मृती अशा धगधगत्या ठेवल्या पाहिजेत. आणि असा आतंक करून जे जगाला संपवायला उभे असतील, अशा आतंकाला, ती आतंकी मनोवृत्तीला सुद्धा समूळ संपवून टाकून पुन्हा एकदा आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोसावे, जे खळाची व्यंकटी सांडवत या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचं, असं एक मंगल विश्व निर्माण करण्याच्या एका महान कार्यात आणि योजनेत तुम्ही आम्ही सगळे सहभागी आहोत. नक्कीच कार्यरत राहूया, एकत्र संपर्कात राहूया, एकमेकांना मदत करत राहूया, एकमेकांच्या कार्याला बढावा देत राहूया, आतंक्यांच्या बद्दल सावध राहूया, पुढच्या पिढीच्या मनातला अंगार धगधगता ठेवूया, रामभक्तीची उपासना प्रखर ठेवूया. आणि या गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी जो हा एकत्र सेतू बांधलाय, या सेतूवरून पलीकडे जाऊन रावणाच्या म्हणजे राम शत्रूंचे सगळे मनसुबे जमीन दोस्त करून, हे रामराज्य म्हणजे सुखाचं राज्य, रामराज्य म्हणजेच प्रेमाचं राज्य, रामराज्य म्हणजे बंधुत्वाचं राज्य, रामराज्य म्हणजे मानवतेचं राज्य, सगळ्या विश्वावरती कल्याणकारी राहो, यासाठी आपण सभासद म्हणून कार्यरत होऊया. बस विकासजी गांगरेकर, तनय दांडेकर या सगळ्या मुलांनी मिळून
हा तुम्ही सगळ्या लोकांनी इतका चांगला उपक्रम चालू ठेवलात. यामध्ये आपली परंपरा संपू नये, तुटू नये म्हणून वक्तृत्व स्पर्धेपासून वीरवृत्तीच्या पारितोषिकांपर्यंत आणि त्याच्याच बरोबरीनं पुढे कीर्तन प्रवचनाचा सुद्धा कार्यक्रम चालू ठेवण्याचा आज अट्टहास केलात. यातून असंच जनजागरण चालू राहावं आणि या जनजागरणाच्या यज्ञातून भगवंताने प्रसन्न होऊन आपल्याला महाविजयाचं महावरदान द्यावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद आपले बुवा. आपल्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेतच आणि त्याचप्रमाणे आम्ही पुढे चाललेलो आहोत. ज्यावेळी आमच्या मंडळाच्या नावाच्या अगदी विश्व हिंदू परिषद प्रेरित हिंदू जागृती न्यास आयोजित हे जे विश्व हिंदू परिषद प्रेरित जेव्हा येतं ना, तेव्हा त्याचे सगळे गुणधर्म हे आमच्या शरीरात येत असतात. आमच्या मंडळातलीच जवळजवळ एक 10 कार्यकर्ते असे की जे 90च्या आणि 92च्या कार सेवेला होते. म्हणजे तेव्हा माझा जन्म पण नव्हता झाला, पण ते आम्हाला सांगतात की आम्हाला किती संकटांचा सामना करायला लागला. आणि ज्यावेळी आपण टीव्हीवर बघत होतो भूमिपूजन राम जन्मभूमीचं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद होता तो मला बघायला मिळाला. आणि मी स्वतः कार म्हणजे जन्मच नव्हता त्यामुळे कार सेवेला जायचा प्रश्नच येत नाही, पण मी काही न करता मी टीव्हीवर आज राम जन्मभूमीचं भूमिपूजन बघू शकतो. हे माझ्यासाठी खूपच म्हणजे खूप आनंददायी होतं ही गोष्ट. आणि अशाच पद्धतीने म्हणजे त्यांची कडून थोडी शिकून अजून पुढे आपल्या हिंदू संस्कृतीचा धर्माचा प्रचार व प्रसार कसा करता येईल, तेच मी आणि माझं हे काही आमचं जे काही मंडळ आहे हे सतत नेहमी प्रयत्नशील आहेतच. आजचा हा गणेशोत्सवाचा शेवटून आधीचा दिवस आहे आणि आज आपला हा शेवटचा कार्यक्रम होता. उद्या आपली मिरवणूक असते. दरवर्षीप्रमाणे आपली मिरवणूक खूप मोठी म्हणजे जल्लोषात निघते. त्यामध्ये असे असतात की राम मंदिर बना रहेगा जन्मभूमी के स्थान पर, अब तो भगवा ले रहेगा पुरे पाकिस्तान पर, अशा आपल्या घोषणा असतात. पण या कोरोना महामारीमध्ये ही मिरवणूक काढता येणार नाहीये. आणि हे या आपल्या मिरवणुकीत जवळजवळ 2 ते 3 हजार जण असतात, ज्यामध्ये मुली मुलं एकमय होऊन नाचत असतात. तर तुमचा मी भावना समजू शकतो. आणि आमच्याही कोरोनामध्ये असताना आपण सामाजिक बांधिलकी जपणं हेही आपलंच कर्तव्य आहे. कारण जर आज आपण सगळे सुरक्षित राहिलो तर पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा अधिक जोमाने आपण खूप चांगली मिरवणूक काढू शकू आणि आपण सगळे एकत्र आनंदी होऊन राममय होऊ शकू. त्यामुळे आज आपला गणेशोत्सवाचा शेवटचा कार्यक्रम झालेला आहे. आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाचा शेवट जो आहे तो वंदे मातरमने होईल. मी अश्विनीजींना विनंती करतो की त्यांनी वंदे मातरम सुरू करावं. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरम्. वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदा वरदा मातरम्. वन्दे मातरम्. कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले कोटि कोटि भुजै धृत खर करवाले अबला के नो माए तो बोली बहुबल धारिणी
रिपुदलवारिणी मातरम् वन्दे मातरम्। तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वं हि प्राणः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ति हृदये तुम्ही मा भक्ति तोमारये प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम् वन्दे मातरम्। त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलां अमलां सुजलां सुफलां मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम्। बोलो भारत माता की जय।